आमच्या बाजूला वळत आहेत सादिक राजापूरकर आणि वाईट बॉलचा इशारा करतात. स्वर धाबेनं या बेला खातं खोललं जातं युनिव्हर्सल के संघाचं. सनी स्पोर्ट इंदोली संघानं या बेला टॉस जिंकला होता. आडव्या बॅटने खेळलेला पटका चेंडू जातोय इथे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक सीमारेखेवरती अतिशय वेगाने चेंडूवरती येतोय, परंतु एक धाव काय रोखू शकणार नाही. एकेरी धावेने धावसंख्या आता पोहोचली 2 वरती. क्रिकेट मित्र परिवार प्रेझेंट कराड प्रीमियर लीग 2022चा पहिला दिवस दुपारच्या सत्रामध्ये मॅच क्रमांक 3 आपण या ठिकाणी पाहतो आहे. युनिव्हर्सल के आणि सनी स्पोर्ट इंदोली या दोन संघादरम्यान. उलटा चेंडू आहे, बॉलरच्या डोक्यावर अप्रतिमरित्या खेळला चेंडू जाईल सीमापार. यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती बॅट्समनने दाखवले आपली हुकमत. चेंडू सीमापार, खणखणीत दर्जेदार चौकार. फुलटॉस चेंडूवरती खरपूस समाचार घेतला गेला. खरं तर हा चेंडू जो आहे तो आडव्या बॅटनेही खेळता आला असता, परंतु तंत्र चांगलं होतं, डोकं शांत ठेवलं आणि सरळ बॅटने खेळला एक अप्रतिम फटका यावेळेला बॅट्समनकडून. राजूच्या बॅटमधनं चौकार. धावसंख्या होते एकूण 6 धावा. पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय, जो गोलंदाजाचा हात आहे तो चेक केला जाईल. क्रिकेट मित्र परिवार प्रेसिडेंट कराड प्रीमियर लीग 2022 काही वेळेकरता खेळ थांबलेला आहे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेकरता आहे 51,000. शिवराज धाबा मित्र परिवाराच्या वतीनं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 31,000 रुपये. ऋतुराज मोरे दादा यांच्या माध्यमातून जावेद हनीफ शेख हे प्रायोजक आहेत. तर तृतीय क्रमांकाचं 11,000 रुपयाचं पारितोषिक राजू मुल्ला आणि त्यानंतर 11,000 रुपयाचं चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक संदीप उल्वान फौजी यांच्या माध्यमातून आहे. यूट्यूबसाठी क्रिकेट मित्र परिवार यांचे सौजन्य, तर मंडप डेकोरेटर्स बापूसाहेब करपे यांच्या माध्यमातून. आणि सर्व ज्या अतित सुंदर अशा आपण या ट्रॉफीज डाव्या बाजूला पाहतोय त्या स्पॉन्सर केलेल्या आहेत माननीय अतुल शिंदे प्रतिष्ठान कराड यांच्या सौजन्यानं. अतुल दादा आणि त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय मोहनराव मारुती शिंदे यांच्या स्मरणार्थ. आमचे जे काही आणखीन प्रायोजक आहेत त्यांनी सढळ हस्ते खूप चांगल्या प्रकारची मदत या स्पर्धेकरता केलेली आहे, ज्यामध्ये आदरणीय राजू शिंदे, आदरणीय गणेश पवार, आदरणीय राजेंद्र पवार, शिवाजी पवार, निशांत ढेकळे, साबीरबाई आंबेकरी, दीपक मोरे, संग्रामसिंग कदम, राहुल उल्बान, अमर पाटणकर, विशाल देशमुख, जमीर मनेर, धनंजय कुमार, अमोल जाधव, असदभाई मुजाबर, सूर्या मस्तानी हाऊस, हॉटेल फाउंटन कराड. आता पाहूया मैदानामध्ये साजिदभाई निश्चितच आपण जात आहेत आणि पुन्हा एकदा चर्चा होते दोन्ही पंचांमध्ये. जय पवार आणि साजिदभाई. गोलंदाजी मार्कवरती अक्षय सज्ज आहे. पहिल्या षटकाचा खेळ आणि धावफलकावरती एकूण डाबा आहेत 6. अतिशय उत्कृष्ट असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आहे. तिसऱ्या पर्वामध्ये कराड प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वामध्ये निश्चितच दर्जेदार खेळ. आज सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलेलं आहे. सूरज पाटीलनं जबरदस्त कामगिरी केली. 2 षटकं टाकली, 7 धावा दिल्या, 2 मोहरे गारद केले आणि 12 चेंडूमध्ये 26 धावा पटकावल्या होत्या. त्यामुळे तो यावेळेला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. सुरेख चेंडू छान खेळला, क्षेत्ररक्षक आहे आणि खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा ऑफ टर्मच्या बाहेरचा टप्पा होता, बॅकफुटला गेला फलंदाज, छान पद्धतीनं पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. सरळ हातामध्ये चेंडू होता, परंतु इथे खूप चांगलं कोऑर्डिनेशन होतं, खूप चांगलं ताळमेळ आपल्याला बघायला मिळालं. धावफलकावरती एकूण धाबा आहेत 7. पहिल्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. अक्षय गोलंदाजी मार्कवरती सज्ज आणि आता खेळण्याची जबाबदारी जिलानी. सुरेख फटका, चांगला टायमिंग, चेंडू जाईल सीमा पार, धावा मिळतील 4. येतोय खणखणीत सणसणीत चौकार. फुलटॉस चेंडूवरती खरपूस समाचार, दर्जेदार आणि अप्रतिम नेत्रदीपक फटका यावेळेला जिलानीच्या बॅटमधनं. या चौकारानिशी धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या सदले, धावसंख्या फुलले, धावसंख्या जाते 11 वरती. अक्षयच्या खराब चेंडूवरती खरपूस समाचार घेतोय फलंदाज जिलानी. टप्पा थोडासा ऑप्टमच्या बाहेर, पंच आमच्या बाजूला वळतायत आणि सांगतात की चेंडू स्वेर आहे. या मिस्टर एस्टरनं धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली ती 12 वर. KPL 2022चा क्रिकेटचा महासंग्राम, अप्रतिम असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं.
पुढे सरसावत चेंडू खेळला, गॅप मध्ये चेंडू जाईल, अप्रतिम बॅटिंग, आणखीन एक दर्जेदार चौकार ऑन साइडला कावकोराच्या दिशेनं जिलानीची बॅट मैदानात तळपते. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय जिलानी. धावपलकारती धावा होत आहेत एकूण 16. पहिल्या षटकाचा खेळ जिथे अक्षय महागडा ठरतोय आणि पुढे सरसावत खेळीला फटका आहे. म्हणजे तंत्राचा कुठेही विसर पडलेला नाहीये. शॉट सिलेक्शन जिलानीचं चांगलं आहे. सहारा प्रीमियर लीगमध्ये देखील काही आश्वासक खेळ्या त्याच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत. अक्षय मात्र संघर्ष करतोय. रिव्हर्सिवचा फटका इथे आता खेळण्याचा प्रयत्न, हलकसं अपील विकेट किपरनं केलं होतं, परंतु पंचांना कुठला प्रभाव नाहीये. पहिल्या षटकात जर बघितलं तर एकूण धावपलकर धाबा आहेत 16. म्हणजे खूप छान सुरुवात. जसं नदीला झऱ्याची आवश्यकता असे तशा पद्धतीनं आपल्या डावाची सुरुवात देखील चांगली करणं फार गरजेचं असतं. तशीच सुरुवात आज जिलानीने केले आणि अप्रतिम बॅटिंग केले. काही देखणे फटके त्याच्या बॅटबद्दल, विशेष करून पुढे सरसावत काऊ कॉर्नरकडे आलेला जो एक चांगला चेंडू त्याने तडकवलेला जो चेंडू होता, अप्रतिम फटका होता. एक फुलटच चेंडू तुम्ही खेळलाय त्यावरती खरपूस समाचार घेतला वेगळी गोष्ट, परंतु चेंडू कुठं जात, कारण बऱ्याच वेळा टेनिस क्रिकेटमध्ये बॅकफुटवरती फलंदाजी होते, चेंडूकडे जात कमी वेळा फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. परंतु जिलानीनं आपल्याकडे तंत्रमंत्र सुद्धा आहे, खूप चांगल्या प्रकारचं तंत्र त्यानं दाखवलं. फुटवर्क चांगलं आहे. बेसिक क्रिकेट अत्यंत महत्त्वाचं आणि ते बेसिक क्रिकेट जिलानीकडनं देखील पाहायला मिळतं आहे. 16 धावा धावपलकावरती. आता इथे जिलानी वेगवेगळ्या प्रकारचे फटके खेळतो ही माहिती आहे, परंतु त्याला काही फटके खेळताना यश आलं, काही फटके खेळताना अपयश आलेलं आहे, परंतु सुरुवात अप्रतिम केलेली आहे. मी तर म्हणेन यावेळेला हा फ्लाइंग स्टार्ट आहे, कारण पहिल्याच षटकात तुम्ही 16 धावा कुठल्या आहेत, 15पेक्षा जास्त सरासरी आहे. कराड प्रीमियर लीग 2022चा क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत असलेल्या सर्व तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. दुपारच्या सत्रामध्ये सुरू असलेला सामना आपण पाहतो आहे. युनिव्हर्सल के आणि सनी स्पोर्ट इंदोली संघाने टॉस जिंकला होता, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज लारा तैयार गेंदबाजी करने के लिए. वेणुताई चौहान स्पार्क एंड से वो गेंदबाजी करेंगे. पावर प्ले का ये दूसरा ओवर फ्लाइंग स्टार्ट बल्लेबाजों ने बिल्कुल दिया है और स्ट्राइक रेट पर बल्लेबाज राजू. शॉट तो बहुत अच्छा है, सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए गैप में गेंद स्वीप किया, डीप स्क्वायर लेग बॉडी लाइन के बाद 4 रन. मैग्निफिसेंट बैटिंग बाय द बोथ बैट्समैन. पैरों की तरफ गेंद थी, लाइन से एक बार फिर भटकते हुए दिशाएं गेंद पर अच्छा पनिश किया और सही नसीहत देते हुए बल्लेबाज स्ट्राइक रेट पर राजू. सामने गेंदबाज है लारा, लेकिन राजू आपने क्या मारा. इस चौके के साथ रन संख्या 20 रन. ये ऐसे गेंदबाज है जो थोड़ा सा हरकत करते हैं, अंदर टप्पा खाने के बाद इनकी गेंदें बाहर की तरफ निकल सकती है, लेकिन आप ज़्यादा आगे डाल रहे हैं. यॉर्क करने का प्रयास किया गया था, फंस गए गेंदबाज लारा. 20 पर नन, सेकेंड इन प्रोग्रेस. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. अपील जोरदार और अंपायर की उंगली खड़ी होती है, बल्लेबाज को जाना पड़ेगा वापस. इस वक्त पहली सफलता राजू बैक टू द पेबलन जाते हुए. सफलता बिल्कुल यहां गेंदबाज को मिली है. पहले लारा के खिलाफ एक अच्छा स्ट्रोक और उसके बाद में विकेट लिया. सेलिब्रेशन करने का मौका यहां इंदोली को मिलता हुआ. तो मैं आपको बताना चाहता हूं सैनी स्पोर्ट इंदोली की जो टीम है फिलहाल जिसमें कौन से खिलाड़ी खेल रहे हैं. रोहित पवार, विष्णु यादव, जिनका जलवा मैदान के अंदर आपने देखा है. पोपट चौहान का अभी भी वो फॉर्म बहुत महत्वपूर्ण. लखन चौहान, श्रीकांत रावते बहुत बढ़िया इन्होंने गेंदबाजी की है. हेमंत मोरे, वैभव खोत, विजय चौहान, अक्षय लोकरे, विशाल माने, अर्जुन कदम, सिराज मुलानी, जिन्होंने बहुत सारे गॉगल अपने सारे खिलाड़ियों के लिए दिए हैं और अपने खिलाड़ियों को फेमस करने की कोशिश. दूसरी तरफ से आप यूनिवर्सल के खास करके कदीर खती बहुत बेहतरीन खिलाड़ी है. जिलानी शेख, नीलेश राजे भोसले, राजू कंग, किरण मारोडा बहुत बेहतरीन गेंदबाज है. अमोल सालवे, बजीर शेख, सज्जन इंगवले, नितिराज देसाई, आदर्श पवार, अनिरुद्ध सकपाळ, मजहर देसाई, सागर भिसे, कदीर खतीब टीम के ओनर है यूनिवर्सल के. तो दूसरी तरफ से सिराज मुल्लानी सनी स्पोर्ट टीम के ओनर है. अमोल को एक बार फिर मौका मिलता है मैदान के अंदर और लारा गेंदबाजी करने के लिए तैयार. बहुत ही जबरदस्त गेंदबाजी. पहली गेंद पर चौका आने के बाद विकेट लिया है, तो कमबैक करना आना चाहिए. बिल्कुल कमबैक करते हुए कराड प्रीमियर लीग 2022 एक और बेहतरीन टूर्नामेंट आप देख रहे हैं इस सीजन का.
छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम पर। फील्डिंग देखिए, फ्लाइंग स्लिप, एक गली पॉइंट, डीप एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है और एक खिलाड़ी बिल्कुल मिड ऑफ क्षेत्र में रखा है। लॉन्ग ऑन का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, एक इस वक्त मिड विकेट, स्क्वायर लेग और एक फाइन लेग। अच्छी गेंद रक्षात्मक ढंग से खेलने के लिए मजबूर किया बैकफुट पर। वाह भाई वाह, जहां होती है चाह वहां मिलती है राह। मैदान के अंदर पहली गेंद पर चौका आने के बाद आपने एक विकेट लिया और दूसरी बात एक बार फिर नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं तो उनको बैकफुट पर रक्षात्मक ढंग से खेलने के लिए मजबूर किया। तो ये बहुत अच्छी सोच, अच्छा इंटेंट मैं समझ सकता हूँ गेंदबाज का, सही इलाके में गेंदबाजी कर रहे हैं। लारा तैयार, इस ओवर की कहानी देखिए, चौका, विकेट और बिंदी गेंद है। अब चौथी गेंद पर क्या कहानी। कराड़ प्रीमियर लीग 2022, यहां से इस टूर्नामेंट को, इस प्रतियोगिता को जीतने के लिए हर कोशिश मैदान के अंदर सारे खिलाड़ी करते हुए। तेज तर्रार गेंद ऑफ स्टंप के बाहर, जय पवार वाइट बॉल का इशारा करते हुए। मिस्टर एस्ट्रा से स्कोर अब आगे बढ़ता हुआ, स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 21 रन 1 विकेट के नुकसान पर। आउट होने वाले बल्लेबाज आप देखिए तो राजू बैक टू द पेबल चले गए। एक एंड पर जिलानी अभी भी है, बहुत बेहतरीन खिलाड़ी है, तकनीक अच्छी है। इसके कौन साइड पर पुल करना चाहते थे, वेल बॉल लारा, बहुत बढ़िया गेंदबाजी मैदान के अंदर। अभी भी देखिए तो इस गेंद को ऑनसाइड पर पुल करना चाहते थे, पोजीशन बनाना चाहते थे, लेकिन रफ्तार है लारा के पास तो फिलहाल दबाव बनाते हुए बल्लेबाजों के ऊपर। ये जो ओवर है जिसमें चौका है, बिंदी गेंद, 2 बिंदी गेंद और 1 विकेट है। अब ये 5वीं गेंद बहुत महत्वपूर्ण है गेंदबाजी करने के लिए। गेंदबाज लारा, स्ट्राइकर इन पर अमोल। ये भी अच्छी गेंद है, बल्ले का किनारा, फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है, रन लेना चाहते थे खास करके अमोल। नॉन स्ट्राइकर इन पर बल्लेबाज जिलानी ने कहा कि भाई आपको वहीं पर रुकना है, रन नहीं बन रहे हैं। एक चौका आने के बाद मौका गेंदबाज को मिला विकेट लेने के लिए और 1 विकेट से मैच में पलटवार। बेहतरीन गेंदबाजी, प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज जिलानी द्वारा। नाउ स्कोर 21 फॉर 1। दूसरे ओवर का खेल बिल्कुल चल रहा है मैदान के अंदर। वेणुते चमान स्पारकेट से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। लारा अमोल तैयार है बल्लेबाजी करने के लिए। ऑफसाइड पर 5 खिलाड़ी, ऑनसाइड पर 4 खिलाड़ी तैनात। कदमों का इस्तेमाल किया, टाइमिंग बढ़िया, लेकिन एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है। सुंदर फील्डिंग का मुजाहिरा। 1 रन आप नहीं बचा सकते, 1 रन तो जरूर मिला, लेकिन क्या कमबैक किया है, बहुत बेहतरीन तरीके से। चौका आया, विकेट और उसके बाद में बहुत सारी बिंदी गेंदें। आखिरी गेंद पर सिंगल, ओवर समाप्त हुए 2 और 11 के औसत के साथ रन संख्या 22 रन पहले बल्लेबाजी करते हुए यूनिवर्सल के 1 विकेट के नुकसान पर ये 22 रन बने हैं। 22 for loss of 1 wicket after 2 ओव्हर। 22 धावा झाल्या आहेत। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे। क्रिकेटचा रंगमंच आहे, रंगात रंगूया। या कराडच्या लाल मातीने माणसाला माणूस आणि खेळाडू जोडूया। कराड प्रीमियर लीग 2022च्या साथीने तिसरं पर्व आम्हाला आहे त्याचा गर्व, कारण तिसऱ्या पर्वामध्ये निश्चितच स्वतःला सिद्ध आणि प्रसिद्ध करण्याची प्रत्येक खेळाडूंना संधी आणि प्रेक्षकांसाठी ही जुगलबंदी पाहायला, बॅट आणि बॉलमधलं द्वंद्व पाहण्याची एक नामी संधी या सीझनमधली, या मोसमामधली एक अत्यंत सुरेख अशी शानदार अशी स्पर्धा प्रेक्षकांसाठी या ठिकाणी भेटीला आलेली आहे। क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण जिथे अमित भुजबळ आणि त्यानंतर दीपक मंडले त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण देखील सुंदररित्या करत आहे। पंचांचं काम साजिद, जय पवार आणि अमर साठे। आमच्याबरोबर स्कोरिंगचं काम करतायत मिस्टर सोहेल, तर दुसऱ्या बाजूला आपण या ठिकाणी पाहू शकता विशाल चेडे। आणि मैदानामधला खेळ पुन्हा एकदा सुरू होतोय। क्रिकेट मित्र परिवाराच्या वतीनं अप्रतिम असं आयोजन। 22 for 1 after 2 over. Look at this fielding, flying sweep, deep backward point, covered point, long off. Oh, that's a very good shot. Hook किया गेंद को बाउंड्री लाइन के बाहर। अंपायर का इशारा, 6 रनों का ब्यूटीफुल शॉट, हुक शॉट। तैयार थे बल्लेबाज बैकफुट पर। देखिए तालियां बज रही है, सीटियां बज रही है, इसका मतलब है कि गेंदबाज का बैट बाजा बज रहा है। वैसे खाली डोल भी कोई बजा सकता है, लेकिन बजाने वाला कौन है वो देखा जाएगा। यहाँ कमाल का एक हुक शॉट, क्योंकि हुक शॉट खेलना सबके बस की बात नहीं है।
उछाल होता है, सर की तरफ गेंद आती है, कंट्रोल करना होता है, टाइमिंग करना होता है, तो परफेक्ट टाइम किया। बहुत अच्छा स्ट्रोक बल्लेबाज अमोल का। इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद गैप में, वो बिल्कुल गैप में चली गई। मिस्टर स्ट्रोक था, फंसाया था गेंदबाज ने, अच्छी गेंद थी ये। 1 रन का इजाफा सिंगल के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ, रन संख्या 29। 1 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए विष्णु, जो ऑलराउंडर खिलाड़ी है, जो ऑन स्क्रीन आप खिलाड़ी देख रहे हैं, जिन्होंने 20 गेंदों में 50 रन बनाए, और प्रतियोगिता में खास करके केपीएल 2022 सीजन 3 में इन्होंने पहला अर्धशतक बनाने का कीर्तिमान अपने नाम पर कर दिया है। बहुत अच्छी पारी रही। रोहित पवार का जो स्टार्ट था वो बहुत बढ़िया था। पावर प्ले में इन्होंने अपनी पावर दिखाई। वैसे एक बार फिर पावर प्ले के बारे में चर्चा जरूर करेंगे। ज्यादा पावर दिखाते हुए, और जिसकी कोई जरूरत नहीं है। कभी कभार क्या होता है, ज्यादा सराहना होती है ना, तो कंसंट्रेशन में भी कमी आती है। अभी काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी, ज्यादा पावर दिखाने की कोशिश, मतलब जोर लगाने का प्रयास किया और कंट्रोल नहीं था। अनुशासन की जरूरत है। रन संख्या फिलहाल 1 विकेट के नुकसान पर 31 रन। विष्णु तैयार, स्ट्राइकर पर अमोल, फुल टॉस, गेंद हवा में है, गेंद के नीचे खिलाड़ी तो आना चाहते हैं, लेकिन नो मैच लाइन में गेंद गिरने वाली है। या कैच लिया गया? बिल्कुल कैच लिया गया है। ऐसा लगा कि नो मैच लाइन में गेंद गिरने वाली, लेकिन बिल्कुल हमारे सामने का ट्रॉफीज है, उनके सामने खिलाड़ी था। लॉन्ग ऑन पर अच्छा कैच, और बल्लेबाज अमोल की पारी समाप्त। तो विष्णु जाधव जिन्होंने लिया विकेट, दूसरे विकेट का पतन। यूनिवर्सल के टीम के उम्मीदों को लगता हुआ दूसरा झटका। क्रिकेट मित्र परिवार प्रेसिडेंट कराड़ प्रीमियर लीग 2022 सीजन 3 आयोजनकर्ता क्रिकेट मित्र परिवार ने क्या जबरदस्त काम किया है। शानदार आयोजन है, इसमें कोई संदेह नहीं है। फिलहाल देखिए तो विष्णु जाधव, एक खराब गेंद थी, उसके बाद में एक बार फिर वो फुल टॉस गेंद थी, यहाँ भी एक प्रहार कर सकते थे, लेकिन इतना अच्छा माइंडसेट नहीं था बल्लेबाज अमोल का। और लॉन्ग ऑन पर कोई गलती नहीं है, बहुत अच्छा कैच लिया गया। 2 मिनट के लगा कि ये गेंद एक बार फिर नो मैच लाइन में गिरने वाली है, लेकिन बिल्कुल इस क्षेत्र में खिलाड़ी मौजूद थे। नए बल्लेबाज मैदान के अंदर आए, वजीर शेख, जिन्होंने पिछले मैच में शानदार बल्लेबाजी की। विष्णु जाधव दोबारा तैयार। ओहो, बढ़िया गेंदबाजी, वजीर बाल बच गए। स्वीप करना चाहते थे, यह शॉट बहुत खराब था बल्लेबाज का। बॉल बिल्कुल स्टंप को लगा, लेकिन भाग्य का साथ। एक बार फिर मतलब ऐसा लग रहा है भाग्य अपने जेब में लेके घूम रहे हैं। कोई अपने एक जेब में नोट होते हैं, पैसा होता है, मतलब डॉलर होते हैं, इंडियन डॉलर होते हैं, लेकिन ये भाग्य अपने साथ लेके घूम रहे हैं, अपने जेब में रखा है। हेलीकॉप्टर खेल दिया, गैप में टाइमिंग बढ़िया है, 4 रन मिलने वाले हैं। खोद के निकाला था, टाइमिंग बढ़िया, और गेंद बाउंड्री रन के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। लॉन्ग ऑन और मिड विकेट में जो फासला था उसको चीरती भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। वजीर एक बार फिर अपने चाल चलना इन्होंने शुरू कर दिया है। 35 रन 2 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए यूनिवर्सल के प्रमुख गेंदबाज के तौर पर विष्णु गेंदबाजी कर रहे हैं। तीसरा ओवर प्रगति पर है। अभी देखिए ये मैच यूनिवर्सल को जीतना पड़ेगा, क्योंकि पहले मैच में आप हार चुके हैं, तो प्रेशर बिल्कुल आपके ऊपर है। और एक तरफ सदी स्पोर्ट इंदौर ने बहुत ही जबरदस्त प्रदर्शन किया। ओ, कहाँ खेलना चाहते थे, कहाँ चली गई गेंद। ये थोड़ा उल्टा फुल्टा वाला शॉट था। फनी मोमेंट आज इस मैच में बहुत सारे देखने को मौका मिलेगा। वजीर पहले बच गया जब स्टंप को गेंद लगी, अभी स्विप करना चाहते थे, जल्दी खेले, गेंद लेट आई, और उसके बाद में होता है क्रिकेट में, होता है बिल्कुल इस तरह से भी गेंद लगती है। लेकिन परिणाम क्या है, गेंद बिल्कुल बल्ले के बीचों बीच नहीं आई, परिणाम आपके सामने है, 4 रन मिले हैं, भाग्य साथ लेके घूम रहे हैं। रन संख्या 39 ऑन द बोर्ड। नसीब का साथ वजीर को मिलता हुआ। अलग अलग चाल चलने की कोशिश की, 2 बार स्वीप करने का प्रयास किया गया, लेकिन जो शॉट आप वे में भी खेल सकते वजीर, बहुत बढ़िया तरीके से हर बार रिवर्सिव खेलने का प्रयास आप कर रहे हैं। स्कोर 39 for 2, 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ।
प्रतियोगिता के लिए खास करके 31,000 की नकद राशि है। सेकंड प्राइज, फर्स्ट प्राइज 51,000 एंड थर्ड प्राइज 11,000, फोर्थ प्राइज 11,000. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपलकर धाबा आहेत 39, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लखन चौहान के हाथ में गेंद है. ओवर की बात करें तो ये चौथा ओवर है. जिलानी ऑन स्ट्राइक. छोटे कद के खिलाड़ी है जिन्होंने सहारा प्रीमियर लीग में भी प्रभावित किया था. इनके पास तकनीक अच्छी है, विकेट के ऊपर खड़े रह के बल्लेबाजी करना चाहते हैं और शॉट सिलेक्शन बहुत अच्छा. एक तरफ मैं देख रहा हूं खास करके लखन को. वेणुदय चौहान स्पार्क एंड से गेंदबाजी करने के तैयार. फील्डिंग देखे यहां से गली की तरफ खिलाड़ी मौजूद है. एक खिलाड़ी बिल्कुल फ्लाई स्लिप की तरफ रखा हुआ है. पॉइंट पर खिलाड़ी है. डीप स्टक कवर लॉन्ग ऑफ. ऑफ साइड पर 5 खिलाड़ी. ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट, डिप स्क्वायर लेग और फाइन लेग. ये देखे तकनीक बहुत अच्छी है इनकी. गेंद को ड्राइव किया अलॉन्ग द कारपेट. खराब फील्डिंग और गेंद बॉल लेके भाई 4 रन. इससे पहले हम कहते थे कि गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया चौका. अब कहेंगे कि फील्डर ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका. बल्लेबाज कहेंगे मिला मौका और जड़ दिया चौका. अच्छा स्ट्रोक था. जहां सिंगल मिलना चाहिए था वहां चौका आया. नसीब का साथ, भाग्य का साथ मिलता हुआ. क्या करेंगे, क्या करें तो क्या करें, क्योंकि अकेले गेंदबाज तो नहीं लड़ सकते. इस चौके की मदद से स्कोर पहुंच चुका है 43 पर. 43 पर 2. दोनों बल्लेबाजों को नसीब का साथ मिल रहा है. पहले खास करके आप वजीर के साथ देखिए 2 बार हुआ. ये इनकी ताकत है. बहुत बढ़िया तरीके से ताकत और नजाकत के साथ वो बल्लेबाजी कर रहे हैं. फुटबॉल जरूर खेलते हुए खिलाड़ी. बेहतरीन फील्डिंग, 2 रन मुकम्मल. अच्छी क्रिकेट, पॉजिटिव क्रिकेट. ग्राउंड बड़ा है, एक बार फिर गैप बहुत बड़े हैं तो टाइमिंग के साथ खेले. गति का इस्तेमाल किया और गेंद को गैप में खेल दिया था बल्लेबाज ने. चतुराई के साथ बल्लेबाजी, बुद्धिमानी वाली बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज द्वारा. रन संख्या फिलहाल 45. एक तरफ बल्लेबाज जिलानी को आप देख रहे हैं इंपॉर्टेंट पारी अपनी टीम के लिए खेलते हुए. 4 ओवर का खेल जिसमें कि अभी तक बेहतरीन बल्लेबाज जिलानी द्वारा. ओ अनुने किनारा, दोबारा भाग्य का साथ. गेंदबाज करे तो क्या करे. ये कैच तो इतना आसान नहीं था क्योंकि यहां से सब लोग कहेंगे ये कैच लेना चाहिए, क्योंकि जब टप्पा खाने के बाद गेंद बल्ले को लगती है बाहरी किनारा लगता है तो वो कैच आसान है. लेकिन गेंद अगर बल्ले का अनुने किनारा लेती हुई पीछे आती है ना तो वो डीप हो जाती है, वो नीचे जाती है. तो वो कैच अगर लेते तो बिल्कुल वो अद्भुत कैच होता. लेकिन ये आसान कैच नहीं था. एक बात तो तय है कि मैदान के अंदर भाग्य का साथ बल्लेबाजों को मिलता हुआ. रन संख्या 46. वजीर ऑन स्ट्राइक. गेंदबाजी करने की लखन. ओवर चौथा प्रगति पर. ओहो खूबसूरत स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है. लॉन्ग ऑफ पर थ्रो बहुत अच्छा है. 2 रन जरूर मिलेंगे. ये देखिए वजीर इस तरह से बल्लेबाजी कर सकते हैं और समय भी बहुत है क्योंकि ये चौथा ओवर प्रगति पर है. जब ये आए थे तो इनका माइंडसेट यही था कि सामने वाले गेंदबाज को टैकल करना है तो आप स्वीप खेलते जा रहे थे, स्वीप खेलते जा रहे थे. एक बार तो आप बाल बाल बचे, लेकिन अभी ये प्रॉपर क्रिकेटिंग शॉट था. वेट किया, उसके बाद में वाइटिश लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेलते हुए. रन संख्या फिलहाल 48, 2 विकेट के नुकसान पर. इस ओवर की 2 गेंदें शेष. ये कर रहे हैं जिसकी कोई जरूरत नहीं है. वजीर भाई बिल्कुल कृष्णा सातपुते स्टाइल बल्लेबाजी करना चाहते हैं. आजकल सूर्या को फॉलो करने वाले बहुत सारे खिलाड़ी हैं. एबी डिविलियर्स के भी कुछ दिन आए, लेकिन देखिए 1 बार 2 बार 3 बार आपको सफलता नहीं मिली है. एक जबरदस्त स्ट्रोक आपने वाइटिश लॉन्ग ऑफ पर खेल दिया है. सामने बल्लेबाज जिलानी बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. इससे देखिए एक बार फिर कंसंट्रेशन में कमी आ सकती है. आराम से इत्मीनान के साथ गेंद को पुल किया. बहुत खूबसूरत स्ट्रोक था. गेंद बॉडी रन के बाद 6 रन. अगर ये आप कर सकते हैं तो वो रिवर्स स्वीप एक बार फिर या स्वीप करने की कोई जरूरत नहीं है. अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज का. 4 ओवर का खेल और स्कोर 50 के पार. 54, 2 विकेट के नुकसान पर. 54 पर 2. जिलानी और वजीर के बीच एक इंपॉर्टेंट साझेदारी.
जलपान के लिए खेल रुका हुआ है। 54/2 ओवर 4 का जो बहुत महत्वपूर्ण थे, जिसमें कि आप देखें जिलानी जो इम्पोर्टेंट खिलाड़ी है, अभी तक इन्होंने बनाए कुल मिलाकर 17 और एक तरफ 16 पर खेल रहे बल्लेबाज। 54 2 विकेट के नुकसान पर 54 for 4। 54 रन 2 विकेट के नुकसान पर 54/2। क्रिकेट मित्र परिवार प्रेजेंट कराड़ प्रीमियर लीग 2022 सीजन 3। चर्चा तो मैदान के अंदर भी हो रही है। जलपान के लिए खेल रुका हुआ है। 4 ओवर में बहुत बेहतरीन बल्लेबाज है आज, खास करके जिलानी और वजीर द्वारा, और दोनों बल्लेबाजों की आंखें जम चुकी हैं। रन संख्या 54 2 विकेट के नुकसान पर। अभी भी 24 गेंदों का खेल आना बाकी है। अगर इसी रफ्तार के साथ अगर बल्लेबाज बल्लेबाजी करेंगे तो बिल्कुल वो मैजिकल आंकड़ा, जो जादुई आंकड़ा, वो बल्लेबाजों को दिखाई दे रहा है। अगर विकेट 2-3 गिरते हैं तो यहाँ से कमबैक करने का मौका बिल्कुल मिल सकता है दोबारा, खास करके सनी स्पोर्ट इंदौर को। तो ये जो दिलचस्प कहानी है, ये जो जंग है, और एक बार फिर मैदान के अंदर क्या होगा ये बताने के लिए हमारे साथ बिल्कुल हमारे साथी कमेंटेटर जुड़ रहे हैं। आने वाले 4 ओवर की अद्भुत कहानी सुनिए ये दीपक मंडले साहब की जुबानी। षटक क्रमांक 5 मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सुरू होते। तुम्ही पाहताय सनी स्पोर्ट इंदोली आणि त्यांच्या विरुद्ध संघ मैदानावरती उतरला युनिव्हर्सल केके। युनिव्हर्सल केके संघ जर आपण पहिला सामना त्यांचा पराभूत झालेला आहे। दुसऱ्या सामन्यामध्ये इथे त्यांनी 4 षटकामध्ये अर्धशतकाचा उंबरठा पार करत 54 धावा बनवलेल्या आहेत। षटक क्रमांक 5 घेऊन येतो तो मात्र विशाल। हो, सुंदर चेंडू, चांगल्या प्रकारचा खोरटप्प्याचा चेंडू। जिलानी स्ट्राइक एंडला बॅटिंग करताना मात्र त्याने सरळ हा वॉचफुल फटका खेळलाय। या अगोदर आपण पाहिलं वन डे स्पेशलनं केलेल्या 90 धावा मला वाटतं 5 की 6 षटकांमध्येच इंदोरीनं कुठून काढल्या। 6 षटकांमध्ये 5.2 षटकांमध्ये धावा केल्या। यावेळेस मात्र जिलानी डान्सिंग डाऊन द विकेट, वेळेच्या ठिकाणी फटका बदलला। दीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय आणि थ्रो पहा कुठल्या कुठे आलाय। एका आगळ्या वेगळ्या स्टाईलनं त्या ठिकाणी थ्रो करतात क्षेत्ररक्षक। हमराज मोरे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात डीप एक्स्ट्रा कव्हरला। सुंदर क्षेत्ररक्षण आहे। विशेषतः त्यांची थ्रो करायची ॲक्शन फार वेगळी आहे। पूर्णपणे बॉलिंग सारखा हात फिरवत ते थ्रो करतात आणि एवढ्या ॲक्शनमध्ये एवढ्या लांब थ्रो करणं हे सगळ्यांनाच जमणार नाही। मी तुम्हाला सांगतोय प्रत्येक माणसाचं जगामध्ये वेगळं वैशिष्ट्य आहे। प्रत्येक माणसाला देवानं काहीतरी वेगळेपण दिलेलं आहे। हो, हा चेंडू ऑन साईडला खेळलाय। क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतो। एक धाव पळून पूर्ण केली गेली। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे दुसरी पूर्ण होते। तिसरी घेण्याचा प्रयत्न आणि इथे अति घाई झाली का? नक्कीच वजीर शेख रनआउट। वजीर या ठिकाणी रन होत आहेत। अति घाई संकटात नाही, हेच इथं आपल्याला म्हणता येईल। धावफलकावरती धावा आहेत त्या 58 धावा धावफलकावरती आहेत। 58 धावा धावफलकावरती आहेत। नवीन फलंदाज मैदानावरती उतरत आहे। स्वतः संघ मालक म्हणून या स्पर्धेमध्ये जे काम करतात कदीर खतीब। केपीएलच्या पहिल्या सीझन मध्ये वैयक्तिक सर्वोच्च धावा कुटणारा फलंदाज या केपीएल 3 सीझन मध्ये काय करणार? पहिल्या सीझनला कदीर भाई मॅन ऑफ द सिरीज होते। दुसऱ्या सीझनला मला वाटतं त्या ठिकाणी पैगंबर मॅन ऑफ द सिरीज होते। या तिसऱ्या सीझन मध्ये कोण, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। बघा मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांकडे कॉल आलेला आहे।
अगोदर हात लागलाय की अगोदर चेंडू, यासाठी तिसऱ्या पंचांना कॉल केलं गेलंय. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल. बेल्स तर वेगळ्या केल्या. पाहूया मैदानाच्या आतमध्ये वजीरभाईंना थांबवले पंचांनी की त्या ठिकाणी बेल्स तर वेगळ्या झाल्या, परंतु त्यावेळेस चेंडू त्या स्टंपच्या संपर्कामध्ये होता की हातानं बेल्स पडल्या, हे मात्र त्या ठिकाणी रिप्लेच्या माध्यमातून चेक केलं जाईल आणि त्यानंतर आपल्याला समजेल इथे वजीर रनआउट आहेत की नाही. आऊट असतील तर 2 धावा मिळतील, नॉट आऊट असतील तर 1 धाव वाढेल, त्यांची विकेटही वाचेल. आणि इथे फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये गौरव महादर या ठिकाणी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. या सामन्यामध्ये सामना क्रमांक 3 आपण पाहतोय दिवसभरामधला. परत एकदा कदीर स्ट्राईक एंडला बॅटिंग करतील. यावेळेस चेंडू उंच भिरकावलाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार 6 धावा. जयदीप साळवी डीजे मेन्सवेअरचे मालक यांच्या ठिकाणी आगमन होते, हार्दिक स्वागत आहे. कदीर खतीबनं मात्र षटकारानं आपल्या डावाची सुरुवात केलेली आहे. फार लांबलचक हा चेंडू त्यांनी भिरकावून दिला. परत एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. ओ चांगलं कमबॅक. खोलो टप्प्याचा चेंडू, कदीर यांना मात्र हात मोकळे करण्याची संधी दिली नाही. याचबरोबर 5 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 64 धावा धावफलकावरती आहेत. .64 64 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय 5 संपतायत. सामना तुम्ही KPL सीझन 3चा आजचा हा तसं पाहिलं तर पहिला दिवस आणि यामधला सामना क्रमांक 3 जो सुरू आहे त्यामध्ये सनी स्पोर्ट्स इंदोली आणि त्यांच्या विरुद्ध युनिव्हर्सल KK हे 2 संघ मैदानामध्ये आहेत. यानंतर मात्र आपण टॉससाठी आमंत्रित करतोय वन डे स्पेशल आणि शिवप्रेमी मलकापूर या दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉससाठी येणं गरजेचं आहे. वन डे स्पेशल आणि शिवप्रेमी मलकापूर या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण आता टॉससाठी येणं गरजेचं आहे. श्रीकांत रावते लारा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. श्रीकांत का शरद रावते? लिस्टमध्ये मला वाटतं शरद नाव आहे. इकडल्या लिस्टमध्ये श्रीकांत आहे. नाही, लिस्टमध्ये श्रीकांत नाव आहे त्यांचं, हरकत नाही. श्रीकांत, शरद, लारा बरीचशी काय नाव आहे, परंतु हरकत नाही. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट चा मारा आहे. ओहो, पहिला चेंडू वेगवान होता परंतु तो बॅटवरती घेत आला नाही. दुसरा फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद होतोय. आतापर्यंत युनिव्हर्सल KK संघ आपण पाहिला त्या ठिकाणी पहिला फलंदाज जे होते वजीरभाई ते रनआउट झाले. इथे सुद्धा हा कॉल कदीरभाईंचा होता आणि डायरेक्ट हिटवरती रोहित पवार यांनी त्यांना तंबूच्या आसाला पाठवलाय. हा धक्का मात्र युनिव्हर्सल KKला परवडण्यासारखा नाही असं म्हणायला लागेल. तुम्हाला एक माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही चांगली कामगिरी पाहूया या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण उतरतायत? सजन इंगवले. सजन इंगवले हे नवीन फलंदाज मैदानावरती हे सुद्धा आक्रमक खेळी करण्यामध्ये सक्षम अशा प्रकारचे फलंदाज आहेत.
नावांचा विषय आपण मगाशी घेतला. श्रीकांत त्याचंच नाव आहे, शरद त्याचंच नाव आहे, लारा त्याचंच नाव आहे. तुम्हाला हे माहिती आहे का, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त टोपण नावं जर असतील ना तर ती सचिन तेंडुलकर यांना आहेत. मास्टर ब्लास्टर, लिटल मास्टर, तेंडल्या, सच्या, कितीतरी नावं त्यांना लोकांनी दिलेले आहेत. सर्वांचा लाडका सचिन, गॉड ऑफ क्रिकेट, कितीतरी नावं. फायटर जेट, बॉम्बे बॉम्बर, कितीतरी नाव आहे सचिन तेंडुलकर यांना. कारण त्यांनी त्यांच्या कामगिरी त्या संपूर्ण आयुष्यामध्ये तेवढी कामगिरी केलेली आहे. हो, हा चेंडू झपकन आतमध्ये आला. परत एकदा इथे सजन इंगवलेनं जवळपास त्यानं विषय सोडून दिला होता आणि इथे अजूनही पळापळ सुरू आहे. जिलानी इथे 3 धावा पळून पूर्ण केल्या. लेग बायच्या 3 धावा, जिथे एकही मिळू शकली नसती तिथे मात्र 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. आमचे संदेश गाजरे सर सनी या नावाने प्रसिद्ध आहेत. फार आनंद झाला मला. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 67 धावा धावफलकावरती आहेत. 67 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 6 मैदानामध्ये सुरू असताना शरद रावते लारा गोलंदाजी करतोय. विनुताई चव्हाण ऑडिटोरियम एनकडनं हा चेंडू बॅटची कड घेतोय. आलाय तो शॉट थर्डमॅनच्या दिशेला. सुंदर अशा प्रकारे आपल्या डाव्या बाजूला जात क्षेत्ररक्षकांना तो चेंडू अडवलाय. त्यावरती सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे 68 धावांवरती गेलेला असणार आहे. केपीएलचं हे तिसरं पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं वन डे स्पेशल. दुसऱ्या पर्वामध्ये विजेता ठरला होता तो अमित राजावंश उंडाळे हा संघ. तिसऱ्या पर्वामध्ये पाहूया इथे कुठल्या संघ या स्पर्धेचा मानकरी ठरेल. परंतु त्या अगोदर 4 दिवसांमध्ये घमासान क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. रिवर्सचा प्रयत्न सजनचा. चेंडू बॅटवरती तर काही येत नाहीये. 1 धाव पळून पूर्ण होत आहे. सुंदर असं हे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे कराडचं. या मैदानावरती जवळपास 3 ते 4 रणजी ट्रॉफी सामने झालेले आहेत. याच मैदानावरती व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी अर्धशतक झळकावले, त्या ठिकाणी शतक झळकावलेलं आहे आणि त्यानंतर त्यांची परदेश दौऱ्यासाठी निवड भारतीय संघात झालेली आहे. अशा सुद्धा आठवणी या मैदानावरच्या आहेत ज्याची आपण अनेक वेळा चर्चा करतो. हा चेंडू लेफ्टमच्या दिशेनं, व्हाईट बॉलचा इशारा. जय पवार सरांची आगळी वेगळी स्टाईल. काल सुद्धा आम्ही एक जय पवार पाहिले मैदानामध्ये नाही का. काल सोहेल यांची आगळी वेगळी वाईट देण्याची स्टाईल आपण पाहिली. 70 धावा धावफलकावरती आहेत. सोहेल त्या ठिकाणी मागेच आहेत. परत एकदा शरद दूरवरनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट तो मारा करतोय जिलानीसाठी. हो, हा चेंडू हलक्यातानं फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येत आहेत. सिंगल घेतली गेली आणि इथे दुसरीही मिळते. अगदी हरणासारखा धावतोय जिलानी मैदानाच्या आतमध्ये. जगामध्ये आपण पाहिलं वेगवान प्राण्यांमध्ये हरिण आहे, चित्ता आहे. हे कितीतरी वेगवान प्राणी आहेत. ज्या वेगवान प्राण्यांच्या यादीमध्ये नक्कीच धावण्याचं लिस्टमध्ये तो जाऊन जमा होऊ शकेल. एवढा वेगानं तो जिलानी धावा पूर्ण करतोय. परंतु एक दुर्दैव असंही आहे, युनिव्हर्सल के संघ आत्तापर्यंत 2 फलंदाजे बाद झाले ते रनआउटच झालेले आहेत. हे सुद्धा त्यांचं तेवढंच मोठं दुर्दैव आहे. शरद पुढचा चेंडू जिलानीसाठी. ओहो, जोरकस खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटनं हा चेंडू बॅटवरती घेण्याचा प्रयत्न होता. तो बॅटवरती येत नाही. एस्टनच्या मागे रोहित पवार सुंदर क्लीन पिकअप तो चेंडू करतायत. इथे षटक क्रमांक संपतंय ते मात्र 6वं. 72-12च्या सरासरीनं 72 धावा धावफलकावरती आहेत. सहा ओव्हर नंतर 12च्या सरासरीनं 72 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. मैदानावरती जाताना, मैदानावरती बाहेर येताना तुम्ही पंचांना या सर्व गोष्टींची जाणीव करून दिली पाहिजे. उन्हाचा कडाका नक्कीच आहे. जरी आपण म्हणतोय नोव्हेंबर महिना सुरू आहे, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं कराड शहर जर पाहिलं तर आजूबाजूला 72 धावा धावफलकावरती आहेत. कराड शहराला पूर्णपणे नदीनं जे वेढलेलं आहे.
आजूबाजूचा परिसर पूर्णपणे बागायती परिसर आहे, पूर्णपणे झाडींच्या दाट गर्दीनं हे कराड शहर ठिकाणी वेढलेलं आहे. त्यामुळे इथे थंडी जास्त असेल असं वाटलं. काल तर मला परत एकदा फार मोठा प्रश्न पडला होता, कारण काल सकाळी 11 वाजता पूर्ण ढगांचं आच्छादन तयार झालं होतं आभाळामध्ये, आकाशामध्ये. आणि नाही ना, तेच ना, आम्हाला इथे आलं, मला बरेच इथले खेळाडू म्हणतात, आयोजक म्हणतात, सर तुम्ही पुण्यावरनं इकडे त्यांना पाऊस घेऊन येता का? कारण मागच्या वर्षी मला माहिती आहे 4 दिवसाची स्पर्धा 2 दिवस झाले की पाऊस, 5 दिवसाची स्पर्धा 3 दिवस झाले की पाऊस, 7 दिवसाची स्पर्धा एका स्पर्धेला तर 2 वेळा आम्ही पुण्यातनं आलो, परत मागे गेलो. अमर साठे सर आणि आम्ही सर्व मंडळी, जय पवार सर स्वतःमध्ये होते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नामाची काळजी वेगळी आहे. आता मला क्लिक झालं डोक्यामध्ये. धावफलकावरती आपण पाहतोय 72 धावा धावफलकावरती आहेत. 6 षटकांचा खेळ संपलाय. सज्जन इंगवले या ठिकाणी जो स्ट्राईक एंडलाय. ओहो, थोडासा वाईड केला, त्यावरती 2 धावा ज्या पडून पूर्ण होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल, तो 74 वरती पोहोचलाय. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय कराड प्रीमियर लीग 2022 पर्व 3. फुलटॉस चेंडू होता, तो खेळला लॉंग ऑनला आणि तिथे किती सुंदर फिल्डिंग विष्णूची आहे पहा. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलक मात्र याच पद्धतीनं पुढे जात राहिला. अजून 25 धावा दूर आहे शतकापासून. आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर वन डे स्पेशल या संघानं 90 धावा, या 91 धावा मला वाटतं बनवल्या त्या सनी स्पोर्ट इंदोलीनं. म्हणजे तोच आजचा सर्वात जास्त धावा करणारा संघ आत्तापर्यंत आहे. त्यांचा तो 91 धावांचा विक्रम मोडला जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. ओ, इथे आपण पाहिलंय गौरव 100 100 धावांची धाव सुद्धा मॅचेस सुद्धा चेस झालेले आहेत. हे कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरचं वैशिष्ट्य आहे. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेटचा मार आहे. जिलानी चेंडू हवेत खेळलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणि जिलानी इथे बाद होतोय झेलबादच्या रूपानं. आज विशेष करून या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा मला आठवतंय पहिल्या वर्षी एकट्यानंच मी समालोचन केलं. गौरव आणि इतर मंडळी थोडीफार त्या ठिकाणी माझ्याबरोबर असायची. मागच्या दुसऱ्या वर्षीसुद्धा जवळपास तसाच प्रकार होता. यावर्षी मात्र विशेष आमंत्रण प्रशांत आदोळे सरांना त्या ठिकाणी दिलं गेलं. आयोजक मंडळींनी मला सांगितलं तुमच्याबरोबर एखादा समालोचक असतील तर तुम्हाला साथ म्हणून घेऊन या. परंतु त्यांना म्हटलं तुम्हीच शोधा, तुम्हीच बोलवा, ती जबाबदारी माझ्यावरती त्या ठिकाणी टाकू नका. कारण लाईव्ह वगैरे इतर गोष्टींमुळे माझी पळापळ असते. त्यामुळे एक चांगला समालोचक इथे कंटिन्यू असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग माहिती आली प्रशांत आदोळे सर येतात. आणि विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर ते फिरत असतात. मोठ्या मोठ्या स्पर्धांचा त्यांना अनुभव आहे. त्यांचे अनेक अनुभव, विशेषतः त्यांची तयारी किती मोठी आहे पहा. इथे पॅडवरती त्यांनी आल्या स्पर्धेचा मागचं पूर्ण माहिती घेतले, जेणेकरून प्रेक्षकांपर्यंत योग्य माहिती, अतिशय व्यवस्थित माहिती पोहोचावी, हा त्यामागचा उद्देश आहे. हल्लीच्या काळामध्ये मला नाही वाटत एवढ्या तयारीनिशी कोण त्या ठिकाणी समालोचनाला त्या ठिकाणी बसतं. परंतु तुमची तयारी, अभ्यास चांगला असावा लागतो. एक वाक्य मी तुम्हाला सांगेल चेंडू नंतर. आयटम राऊंड द विकेटचा हा मार आहे. हा चेंडू हवेमध्ये तर गेलाय. किरण मारुडा नवीन फलंदाज मैदानावरती आहे आणि पहिला चेंडू किरणच्या अंगावरती आदळतोय. म्हणजे एक सुंदर वाक्य मराठीमध्ये आहे, पुस्तक वाचलं की मस्तक सुधारतं आणि मस्तक सुधारलं की कुणासमोर नतमस्तक होण्याची वेळ येत नाही. त्यामुळे तुम्ही पुस्तक किंवा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. आमचे गुरुवारी सीतारामदास चौधरी यांच्या घरी एकदा मला जाता आलं. जवळपास 3 ते 4 पोती भरून माहिती लिहून ठेवलेली होती. एवढी तिकडे नोंदी होत्या. क्लीन बोर्ड. किरण मारुडाचा अडथळा दूर केलाय, तो मात्र गोलंदाज विशालनं. 2 सुंदर बळी त्यानं मिळवलेले आहेत. नक्कीच प्रशांत सरांनी आता सीतारामदासांचा विषय निघालाच आहे. तर प्रशांत सर, तुम्ही काही गोष्टींवरती थोडंसं हसाल मी बोलायला लागल्यानंतर.
नितिराज अगोदर थोडंसं आपण मॅचच्या आतमध्ये थोडंसं लक्ष देऊया. नितिराज देसाई नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. हे सुद्धा 40+ खेळाडू आहेत. आपलं जे काले गाव आहे, आपण कराडच्या दक्षिणेला जर चाललो तर तिकडे पुढे गेलं की 4-5 किलोमीटरवरती काले म्हणून गाव आहे. त्या काले गावचे खेळाडू आहेत. आणि इथे आपण पाहतोय नक्कीच मैदानावरती त्या ठिकाणी ते उतरलेले आहेत. तुम्ही विषय काढला सीतारामदादांचा, आता बोला. 75 गोलंदाज लखन का बॉलर लखन गोलंदाजी मार्कवरती येतोय. लखनचा हा चेंडू, हो फटका जोरदार आहे आणि तो आसुडासारखा ओढलाय. आखादावरती आसूड ओढावा ना तसा तो फटका मारलाय. चेंडू ते सीमापार चौकार 4 धावांसाठी. तर सीतारामदादांचा विषय प्रशांत सरांनी चर्चा केली. ज्यावेळेस आम्ही 3री 4थी 5वी मध्ये होतो, साधारण 91-92चा तो कालावधी असेल, 90च्या दशकामध्ये सीतारामदादा चौधरी यांचं नाव आमच्या भागामध्ये गाजायला लागलं होतं. आणि अक्षरशः आम्हाला पहिल्यापासून क्रिकेटची आवड असल्यामुळे आम्ही मैदानावर जायचो. आणि पुढे काय या चेंडूनंतर आपण नक्की त्या दिशेला जाऊया. ओहो, इथे हा फटका मात्र सजनचा बॅटवरती आला नाही, सिंगल त्यावरती मिळेल. आणि त्यानंतर मात्र विषय असा व्हायचा, सीतारामदादा एवढे जबरदस्त बोलायचे. मराठी हिंदी दोन्ही भाषांवरती त्यांचं वक्तृत्व होतं, मोठं त्या ठिकाणी नियंत्रण होतं. मोठी त्यांनी नक्की त्यावरती महारत हासिल केलं होतं. आणि त्याचबरोबर अभंग असतील, चारोळ्या असतील, त्याचबरोबर भावगीतं असतील, कीर्तनातले काही श्लोक असतील, हे अगदी मुखोद्गत तोंडपाठ सीतारामदादांचे असायचे. आणि मैदानाच्या आतमध्ये सीतारामदादा असे काही अलंकारिक शब्द खेळाडूंबरोबर जोडायचे की त्या नावानंच तो खेळाडू आमच्या भागामध्ये प्रसिद्ध व्हायचा. आमची गंमत अशी होती, आमची घरची परिस्थिती त्या ठिकाणी गरीब असल्यामुळे आमच्या चड्डीला आतमधनं गेटर टाकलेले असायचे. आणि ती हाफचड्डी घालून आम्ही कुठल्या तरी मंडपाच्या त्या बांबूच्या खाली जाऊन बसायचो. आणि दिवसभर आम्ही आतमध्ये मॅच कधीच बघितली नाही. मांडी घालून मागे पाहायचं, सीतारामदादाकडे बोलताना पाहायचं. आणि त्यामुळे मला वाटतं ते बाळकडू कुठेतरी मिळत गेलं. धावफलकावरती आपण पाहतोय. आणि सीतारामदादा हे आमचे नेहमी त्या ठिकाणी गुरु आहेत. आज जे काय आहे ते सर्व सीतारामदादांमुळे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हा चेंडू त्या ठिकाणी खेळला गेला आहे, तो गोलंदाजाच्या दिशेनं. धावफलकावरती 81 धावा धावफलकावरती आहेत. मी तर प्रशांत सर नेहमी सांगत असतो, बरोबर आहे, 81 धावा. अनेक मान्यवरांच्या ठिकाणी आगमन होते, त्यांचे स्वागत आहे. मी तर नेहमी सांगत असतो, मला वाटतं 2-1 वर्षांपूर्वी मी जवळपास 8.5 लाख रुपये किमतीची कार घेतली, ती फक्त सीतारामदादांच्या त्या ठिकाणी आशीर्वादांमुळे. हा चेंडू ऑफ साईडला खेळला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. 1 धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली गेली. 2री धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आहे. हा चेंडू त्या ठिकाणी बरीचशी पळापळ सुरू आहे. आणि आता मात्र सजन इंगवले धावबादचा इशारा पंचांनी केलेला आहे. धावफलक पुढे जाईल. त्याचबरोबर 83 धावांवरती धावफलक जातोय. पाहूया नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण येईल. तो मात्र युनिव्हर्सल केके कडनं. युनिव्हर्सल केके जर त्यांची पोझिशन पाहिली, 4 ओव्हरमध्ये ते 50च्या पुढे होते. असं वाटलं की ते आरामात शतकाच्या पुढे धावफलक नेतील. कारण या मैदानावरती 100+ धावा सुद्धा आरामात चेस होताना आपण गेल्या अनेक स्पर्धांमध्ये पाहिलेला आहे. न्यू बॅटर अनिरुद्ध मैदानावरती उतरतोय. म्हणजे प्रशांत सर विषय असा आहे, मला वाटतं 13 वर्ष मी नोकरी केली, ती फक्त माझ्या एकट्यासाठी. परंतु गेले 6 ते 7 वर्ष 10 ते 12 मुलांना मी रोजगार देऊ शकलो, तोही फक्त सीतारामदादांमुळे. कारण जर मी सीतारामदादांची समालोचन कधी ऐकलं नसतं, तो माईक मी कधी हातात पकडला नसता. माईक हातात पकडला नसता, मी कधी ग्राउंडवरती आलो नसतो. आणि क्रिकेटमध्ये काय काय चाललं हे मला कळलं नसतं. मग मी ती कॉमेंट्री केली नसती, लाईव्हमध्येही त्याकडे शिरलो नसतो. आणि मी कुठेतरी एखादा त्या ठिकाणी जॉब करताना दिसलो असतो. हा चेंडू अपरकट, चेंडू जाईल 2 टप्पे घेत सीमारेषेबाहेर. नितिराज देसाई यांचा सुंदर चौकार आपण त्या ठिकाणी पाहतोय. 87 धावा धावफलकावरती आहेत. तुम्हाला गोष्ट मला वाटतं माहीत नसेल, ज्यावेळेस लोकांना सायकल भेटत नव्हती ना, त्यावेळेस चाकण ऑइल मिल या कंपनीनं सीतारामदादांना MAT गाडी फिरायला दिली होती. का? फक्त चौकार गेला की एवढंच म्हणायचं, चाकसन बुलंदी चौकार. फक्त एवढं म्हणण्यासाठी MAT गाडी 90च्या दशकामध्ये सीतारामदादांना दिली होती.
राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, हा चेंडू हवेमध्ये गेलाय, फिल्डर चेंडूच्या खाली येत आहेत, झेल टिपला जाणार का, इथे 1-2 आणि झेल सुटलाय. पळापळ मैदानामध्ये मोठी सुरू आहे. नितिराज दुसरी धाव पूर्ण करणार का, मला वाटतं दुसरी धाव ते पूर्ण करतायत. 2 धावांनी त्या ठिकाणी धावफलक नक्कीच पुढे जाईल. 89 धावा धावफलकावरती आहेत. 8 षटकांचा खेळ संपलाय. आणि सीताराम दादांचा तो व्हिडिओ जो तुम्ही प्रशांत सर विषय घेतला, 89 धावा झाल्यात मित्रांनो. 90 धावांची गरज आहे. मगाशी 91 केलेले आहेत नाही का सनी स्पोर्ट इंदोलीनं, आत्ता त्यांना 90 करायचे आहेत, मगापेक्षा 1 कमी करायची आहे, पण ती ते पूर्ण करणार काही आपल्याला प्रशांत सरांकडून ऐकायला मिळेलच. परंतु सीताराम दादांचा तो व्हिडिओ 2002 सालचा आहे, 20 वर्षांपूर्वींचा. बोला, रनआउट चेक करा म्हणून सांगितलंय. नाही, झेल सुटला की चेक, त्या ठिकाणी चेंडू हाताला लागला असताना पाय स्पर्श झालाय का हे चेक करायचं आहे. मला वाटतं पाहूया षटकारासाठी आपण तो चेंडू चेक करतोय. तशा 89 झालेले आहेत, परंतु तो पाय तिथे स्पर्श झाला काय ते चेक करतात रिव्ह्यूच्या माध्यमातून. तो जर असेल तर 4 धावा वाढतील. जर सेफ आहे, मला वाटतं तिसऱ्या पंचांचा कॉल होतो, सेफ आहे म्हणजे 2च मिळतील. 89 धावा धावफलकावरती आहेत. 2002 सालचा प्रशांत सर तो व्हिडिओ आहे सीतारामदास चौधरींचा, जो राजू कदम सरांकडे व्हीसीआर रूपामध्ये होता. व्हीसीआर ते जुन्या काळच्या व्हीसीआरच्या ज्या कॅसेट होत्या, आणि राजू कदम सरांनी त्यांच्या एका मित्राला गाठून व्हीसीआर मधनं तो पेन ड्राईव्ह मध्ये आणला आणि तो पेन ड्राईव्ह त्यांनी पुण्यामध्ये माझ्यापर्यंत पोहोचवला आणि मग तो व्हिडिओ मी एडिट करून युट्यूबला टाकला. जो सीतारामदादा लोकांना कळावे काय हा माणूस होता. वयाच्या 47व्या वर्षी जगाचा निरोप घेतला 2011 साली, पण सीतारामदादा चौधरींनी एक आख्यायिका लिहून ठेवलेली आहे. तुम्ही विषय काढला त्याबद्दल थोडीशी माहिती दिली. मी थांबेल इकडे. 90 धावा करायच्या त्या मात्र सनी स्पोर्ट इंदोलीला या तिसऱ्या सामन्यामध्ये. मायक्रोफोनवरती असतील परत प्रशांत दादवडे सर. थँक्यू दीपक मंडले सर. यानंतर आपण आणखीन एक महत्त्वाचा मॅच या ठिकाणी पाहणार आहोत. 1 डे स्पेशल आणि शिवप्रेमी मलकापूर या 2 संघादरम्यान. दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉससाठी यायचे. व्यासपीठावरती दाखल झालेल्या मान्यवरांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो आहोत. क्रिकेट मित्र परिवार प्रेसिडेंट कराड प्रीमियर लीग 2022च्या या भव्यदिव्य मंचावरती आपण दाखल झालेला आहात. आणि अप्रतिम असं क्रिकेट जे मान्यवर किंवा आता खेळाडू आमच्याबरोबर क्रिक लाईव्हच्या माध्यमातून देखील जोडलेले गेले असतील किंवा या मैदानावरती आहेत, त्यांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना यावेळेला मॅच क्रमांक 3 आहे. युनिव्हर्सल के आणि सनी स्पोर्ट इंदोली या 2 संघादरम्यान. पहिल्या सामन्यामध्ये शिवप्रेमी मलकापूर संघानं बाजी मारली होती. दुसऱ्या मॅचमध्ये सनी स्पोर्ट इंदोली संघानं 1 डे स्पेशलला अगदी स्पेशल कामगिरी करत पराभूत केलं होतं. तर आता तिसरा मॅच दिवसभरातला मैदानामध्ये सुरू आहे. युनिव्हर्सल के सनी स्पोर्ट इंदोली या 2 संघादरम्यान. 1 डे स्पेशल शिवप्रेमी मलकापूर. दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी या. दोन्ही संघांना शेवटचा कॉल आहे, आपण टॉससाठी यायचे. 1 डे स्पेशल शिवप्रेमी मलकापूर. जिंकण्यासाठी एकूण धावांचा जर विचार केला तर 90 धावांची आवश्यकता. सनी इंदोली हा संघ देखील एक दावेदार संघ निश्चितच आहे. युनिव्हर्सल संघाला कमबॅक करायचं आहे. पहिला सामना ते पराभूत झालेले आहेत आणि खूप छान सुंदर असं थेट प्रक्षेपण आपण या ठिकाणी पाहता क्रिक लॅबच्या माध्यमातून. मॅच क्रमांक 4 1 डे स्पेशल आणि शिवप्रेमी मलकापूर. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे क्रिकेट मित्र परिवार प्रेजेंट कराड़ प्रीमियर लीग 2022. इस प्रतियोगिता का आज के दिन का जो पहले दिन का खेल आप देख रहे हैं, जिसमें तीसरा मुकाबला युनिवर्सल के बनाम सनी स्पोर्ट इंदोली. तो 90 रनों की ज़रूरत है मुकाबला जीतने के लिए.
ये कुछ ट्रॉफी बिल्कुल हमारे कॉम बॉक्स के सामने, उसके साथ जो हमारे स्पॉन्सर से खास करके इस प्रतियोगिता के लिए 51,000 की नकद राशि, शिवराज धवा मित्र परिवार 31,000, 31,000 कैश प्राइज के साथ एक खूबसूरत ट्रॉफी है। लेकिन 31,000 की जो कैश प्राइज है वो स्पॉन्सर किया है ऋतुराज मोरे एंड जावेद हनीफ शेख। थर्ड प्राइज 11,000, 11,000 की नकद राशि राजू मुल्ला, और फोर्थ प्राइज संदीप हुलमान एंड क्रिकेट मित्र परिवार प्रेजेंट कराट प्रीमियर लीग 2022 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। वनडे स्पेशल शिव प्रेमी मलकापुर, दोनों टीमों के कप्तानों को मैं विनती कर रहा हूं, दरख्वास्त कर रहा हूं, प्लीज टॉस के लिए रेडी रहे। शिव प्रेमी मलकापुर टीम के कप्तान के लिए मैं दरख्वास्त कर रहा हूं, प्लीज टॉस के लिए आइए। मलकापुर टीम के कप्तान विष्णु यादव, रोहित पवार बीच मैदान पर, और गेंदबाजी करने के लिए नीलेश। और पहली गेंद बहुत खूबसूरत स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया, गेंद तारामंडल में बॉल डीलर के बाहर या अंदर, बिल्कुल वन बाउंस गेंद बॉडी लाइन के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। पहली गेंद पर जवाबी हमला किया, क्या जबरदस्त स्ट्रोक खेला गया बल्लेबाज की तरफ से, और ये ताकत है इस बल्लेबाज की। रोहित पवार जो हर बार करते हैं गेंद के ऊपर प्रहार, बहुत बेहतरीन बल्लेबाजी, स्टार्ट अच्छा है, जो पिछले मैच की कहानी भी इसी तरह से रही है। इस चौके के मदद से आगाज करते हुए रिवर्स खेला गया, रचनात्मक बल्लेबाजी ये करना जानते हैं, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए जाएगी, करा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। दर्शनीय स्ट्रोक खेल रहे हैं मैदान के अंदर रोहित पवार। इस चौके की मदद के साथ रन संख्या 8 रन, रचनात्मक बल्लेबाजी मैदान के अंदर रोहित पवार द्वारा। अगले मैच का टॉस शिवप्रेमी मलकापुर और वनडे स्पेशल तलाठी लक्ष्मण पाटील यांच्या शुभ हस्ते यावेळेला हा टॉस केला जाणार आहे। और देखिए गेंदबाजी करने के लिए नीलेश, पहली 2 गेंदों पर बहुत बेहतरीन स्ट्रोक बल्लेबाज रोहित पवार द्वारा, और परफेक्ट बॉल रोहित के लिए, परफेक्ट बॉल, थ्रो अच्छा नहीं था। टॉस वनडे स्पेशल ने जीता, पहले फील्डिंग करने का फैसला। इंपॉर्टेंट मैच है जिसमें आपको इस तरह की गेंदबाजी करने की जरूरत है, 90 रनों की जरूरत है मैच जीतने के लिए, लेकिन तगड़ी बैटिंग लाइनअप। रोहित विष्णु फॉर्म में है, पिछला मैच बहुत अच्छा रहा है। विष्णु जाधव ने एक शानदार अर्धशतक इस प्रतियोगिता का बनाया है 20 गेंदों का सामना करते हुए। तो रोहित जिनके पास काबिलियत है, 1 साल नहीं 2 साल नहीं, हर साल बहुत अच्छा, लेकिन इस वक्त पुल पावरफुल वंडरफुल सक्सेसफुल, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। स्कोर 15 रन बगैर किसी नुकसान के। रोहित और विष्णु यादव कमाल के खिलाड़ी है, कॉन्फिडेंस 7वें आसमान पर है, और दोनों तरफ आक्रमण होता हुआ,
टाइमिंग अच्छा कर रहे हैं, गेंद को जल्दी रीड कर रहे हैं, पोजीशन में आते हुए घूम कर गेंद को खेल दिया था ऑन साइड पर। और ये जो ओवर है जिसमें चौका चौका सिंगल और छक्का है, अभी भी 2 गेंदें शेष और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फिलहाल अपने बॉलिंग मार पर तैयार। नीलेश ओ कवर के ऊपर से बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया, एक टिप्पा दूसरा टिप्पा और इसके बाद में गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। शानदार फील्डिंग बाउंड्री लाइन पर जरूर हुए, 2 रन मिलेंगे दोनों के साथ। स्कोर अब जा पहुंचा 18 पर। ओवर पहला प्रगति पर है, पहले ओवर का खेल 17 रन बने हैं, 2 ही रन आते हुए 17 ऑन द बोर्ड। इंपॉर्टेंट मैच है जिसमें कि 90 रन चाहिए यह मुकाबला जीतने के लिए सनी स्पोर्ट इंदौली को। खराब शॉट लेट खेलते हुए और गेंद सीधी मिडल स्टंप पर टकराते भी अच्छा गति परिवर्तन किया गया था। ड्रीम बॉल नीलेश के लिए और बड़ा शिकार कर दिया बल्लेबाज विष्णु जादव। बैक टू द पेविलियन। एक विकेट के नुकसान पर जीतने के लिए 90 रनों की जरूरत है और अपनी पावर मैदान के अंदर दिखाते हुए रोहित पवार। इनके पिटारे में बहुत सारे अच्छे स्ट्रोक है, बहुत बढ़िया तरीके से वो बल्लेबाजी करते हैं। अभी तक आक्रामक रवैया अपनाया है गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अमोल। शानदार स्ट्रोक, खिलाड़ी दायरे के अंदर, गेंद एक बार फिर बाउंड्री की तरफ ट्रैवल होती भी। अंपायर का क्या फैसला, दोबारा एक बार फिर देखे, गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका। रन संख्या फिलहाल 25, 25 for 1। ब्रिलियंट बैटिंग बाय रोहित पवार। देखिए आगे गेंद थी, ज्यादा आगे गेंद और रडार में थी। फ्रंट फुट पर एक अच्छा स्ट्रोक रोहित पवार का और बल्ले के बीचों बीच खेलते हुए बॉलर के सर के ऊपर से गेंद डाउन द ग्राउंड बाउंड्री लाइन के बाहर 1 बाउंस जाती हुई। चौके की मदद से रोहित पवार पहुंच चुके हैं 17 पर। मोरे साहब को ज्यादा मौका नहीं मिला। रन संख्या कुल मिलाकर 25 रन 1 विकेट के नुकसान पर। अब प्रेशर अमोल के ऊपर है क्योंकि पावर प्ले चल रहा है।
रिवर्स स्वीप, रचनात्मक बल्लेबाजी, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। ऐसी भी हवा चले और रोहित पवार क्या है सबको पता चले, मौका है और दस्तूर भी, इससे बड़ा एक बार फिर मच नहीं है। सीजन का आगाज क्या कमाल का हुआ है, रोहित पवार का बल्ला बोल रहा है। मैदान के अंदर अगर देखे कोशिश दोनों तरफ से जारी है, लेकिन बल्ला गेंद के ऊपर भारी है। फंटास्टिक बैटिंग, गेंद बॉडी के बाद 4 रनों के लिए जाते हुए और लगातार 3 चौके जड़े हैं रोहित पवार ने। रोहित पवार को खामोश रखना बहुत जरूरी है, अगर इनको खामोश आप नहीं रखेंगे तो स्कोरबोर्ड जो है ना वो घोड़े की चाल चलने वाला है। 29 एक विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अमोल। यह अच्छी गेंद थी, खराब शॉट बल्लेबाज द्वारा। एक बार फिर वो कट करने के लिए तैयार थे, लेकिन गेंद आगे थी, इंतजार कर रहे थे छोटी गेंद का। बहुत अच्छी गेंद थी ये, बहुत बढ़िया गेंद। देखिए विकेट प्राप्त करना है ना तो सामने वाले के मन में आशंका के बीज बोना जरूरी होता है, तभी जाकर आपको वो विकेट मिलता है। एक अच्छा स्ट्रोक, उसके बाद में थोड़ी कंसंट्रेशन में कमी आई बल्लेबाज के। ये अच्छी गेंद थी जिससे कॉन्फिडेंस गेंदबाज का बढ़ सकता है। रिवर्स स्वीप करने की कोशिश, मैंने पहले कहा कि कंसंट्रेशन में थोड़ी सी कमी आई है। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग। थोड़ा सा बल्लेबाज के लिए रंग में भंग होता हुआ, क्योंकि कंसंट्रेशन में कमी आई है। 2 बार बिंदी गेंदे है, ओवर समाप्त हुए 2 के बाद रन संख्या 29 एक विकेट के नुकसान पर। जीतने के लिए 90 रनों की जरूरत है, मुकाबला बहुत अहम है। शानदार मैच मैदान के अंदर बिल्कुल चलता हुआ, 90 रनों की जरूरत है। यूनिवर्सल ने आज जो टारगेट दिया है सनी स्पोर्ट इंदौली को, कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। मैदान के अंदर गुफ्तगू जारी है, मैदान के अंदर चर्चा जारी है। शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। मैदान के अंदर वो चर्चा हो रही है, लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है। बीच मैदान पर बिल्कुल चर्चा हो रही है, एक रणनीति बनती हुई, एक स्ट्रैटेजी बिल्कुल बन रही है। प्लान बन रहा है क्या, योजना के अनुसार आप अच्छी गेंदबाजी करेंगे। पिछली 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण मेरे हिसाब से, जिसपे रोहित पवार ने कुछ अलग करने की जो कोशिश की, आपको फायदा नहीं हुआ, तो इसका फायदा क्या गेंदबाजों को मिलेगा वो देखना बहुत जरूरी है। 29 रन एक विकेट के नुकसान पर आफ्टर 2 ओवर नाउ 29 पर 1, जैसे का टारगेट ऑफ 90 रन। गेंदबाजी में क्या परिवर्तन हुआ है, किरण के पास गेंद है, बहुत बेहतरीन खिलाड़ी है, उसमें कोई संदेह नहीं है, अनुभव की कोई कमी नहीं है, अनुभव के भंडार खिलाड़ी है। पिछला साल जल्दी भूलना चाहेंगे किरण, इस साल देखिए स्टार्ट इनका अच्छा है। इस गेंद को वो खेलना चाहते थे, ऑल साइड पर हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है। किरण बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है जिनके बारे में चर्चा हो रही है। अभी भी मैंने कहा कि पिछला साल वो जल्दी भूलना चाहेंगे और बीच मैदान पर बल्लेबाजों को एक साझेदारी बनाने की जरूरत है। रन संख्या फिलहाल इस सिंगल के साथ अब स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन ओवर 30 प्रगति पर है। जीतने के लिए 90 रनों की जरूरत है। फील्डिंग देखिए, एक फ्लाइंग स्लीप, पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी तैनात। अच्छी तरह से ऑन साइड पर खेलते हुए एक अच्छा स्ट्रोक है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है। गेंद भाई पकड़नी आपको, थोड़ा फुटबॉल खेले, नहीं तो एक बार पर ये भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती, अगर आपके पैरों को नहीं लगती तो बिल्कुल ये गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती। रोहित पवार के ऊपर पूरा दारोमदार, एक अच्छा खेल इनकी तरफ से आना बहुत जरूरी। रन संख्या 31, ये डबल है तो इसका मतलब रन संख्या 32, 32 पवन। क्रिकेट मित्र परिवार प्रेजेंट कराड़ प्रीमियर लीग 2022 का ये पहला दिन, तीसरा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है और काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं। ये शॉट कुछ अच्छा नहीं है, पिछले 4-5 गेंदों में बिल्कुल माहौल बन गया। एक बार फिर यहाँ तो लग रहा है कि विकेट आएगा या बड़ा शॉट। मैं इसलिए बोल रहा हूँ क्योंकि पिछले 4 गेंदों में या 3-4 गेंदों में फील्डिंग का स्तर अच्छा रहा है, गेंदबाजी न तुली रही है, तो प्रेशर बल्लेबाजों की तरफ जाता हुआ। तीसरे ओवर में अच्छी गेंदबाजी किरण द्वारा। कदमों का इस्तेमाल जरूर किया गया था, अभी भी गेंद बल्ले के ऊपर नहीं आ रही है। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा किरण द्वारा। पिछले साल क्या हुआ ये इनके दिमाग में नहीं है, इस साल मुझे क्या करना है ये इनको बहुत अच्छी तरह से मालूम है। बढ़िया गेंदबाजी, पहले मैच में भी अच्छी गेंदबाजी की थी, इस मुकाबले में जब एक सामने बड़ा खिलाड़ी है उसके बावजूद बहुत बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं।
ये भी गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है, गैप में जाते भी फाइन लेग पर वैसे खिलाड़ी मौजूद है। 1 रन का इजाफा होगा सिंगल के साथ। स्कोर अब धीमी रफ्तार के साथ आगे बढ़ता हुआ 33 रन 1 विकेट के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल देख रहे हैं, क्या जबरदस्त गेंदबाजी किरण द्वारा। सिंगल है, डबल है, 2 बिंदी गेंदें और एक सिंगल, मतलब 5 गेंदों में ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया, ज्यादा आजादी नहीं दी है। यहाँ से प्रेशर रिलीज करने के लिए अब बल्लेबाज कुछ ना कुछ करेंगे, या तो जोखिम उठाएंगे या संयम के साथ सिंगल लेने वाले हैं। संयम की अग्नि परीक्षा मैदान के अंदर बिल्कुल है। किरण का अच्छा ओवर साबित होता हुआ, बहुत अच्छा ओवर फिलहाल गेंदबाजी करने वाली टीम के लिए। क्या ज्यादा तारीफ हुई या एक बार फिर ये फिर डिलीवरी देखने वाली बात है। बिल्कुल बाहर या अंदर, बिल्कुल ज्यादा तारीफ हुई तो ज्यादा करने की कोशिश मैदान के अंदर किरण द्वारा। वाइड बॉल का इशारा, सोच अच्छी थी, मतलब थोड़ा ऑफ टर्म के बाहर शरीर से दूर रखने का जो प्रयास इन्होंने किया था और आगे भी रखा, 2 मीटर के अंदर गेंदबाजी की, लेकिन नियंत्रण नहीं था, दिशाहीन गेंद थी। इसके बाद में परिणाम आपके सामने है। स्टंप के अंदर फिनिश करने का प्रयास, बल्लेबाज ने फिनिश किया डीप मिड विकेट, बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। एक अच्छा ओवर घट रहा था, उसको खराब किया बल्लेबाज ने, लेकिन एक बार फिर प्रेशर रिलीज करने वाला एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से है। रन संख्या कुल मिलाकर 40 रन 3 विकेट के नुकसान पर। 40 फॉर लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर। 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय। 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 90 एकच गडी बाद झालाय। 40 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, 90 धावांचा पाठलाग करत असताना इथे आपण पाहताय सनी स्पोर्ट इंदोली। 40 फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओवर। क्रिकेट मित्र परिवार प्रेजेंट कराड प्रीमियर लीग 2022 इंपॉर्टेंट मैच मैदान के अंदर चल रहा है। समय ज्यादा ना ले, वक्त ज्यादा ना ले, क्योंकि इसके बाद में और एक मुकाबला आना बाकी। शिवप्रेमी मलकापुर और वनडे स्पेशल। सिक्का उछला, वनडे स्पेशल टीम के पक्ष में गिरा। इन्होंने कहा कि भाई हम फील्डिंग करेंगे, तो फील्डिंग करने का फैसला जरूर किया है वनडे स्पेशल ने। तीसरे ओवर की कहानी समाप्त होती भी और मैदान के अंदर ये जो पहला पड़ाव है जिसमें 2 पावर प्ले का बहुत महत्वपूर्ण खेल है और उसके बाद में ये 2 ओवर, ये जो पहला पड़ाव जो है ना, उसमें अब 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ। 90 तक जाना है, सफर बहुत लंबा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, कदीर के हाथ में गेंद, स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। रोहित पवार, 2 बड़े सितारे एक दूसरे के सामने। अब मजा आएगा, दूध का दूध और पानी का पानी होने वाला है। जो बड़ा खिलाड़ी है वो कौन सा बड़ा खिलाड़ी है, वो साबित करने का समय, खुद को साबित करने का समय है। कदीर गेंदबाजी करने के तैयार। Oh, that's very good delivery. Beautiful line. Look at this ball just pitching out of the off stump. That's by looking for the big shot onto the onside. There is no contact between bat and ball. Ball going behind the wicket, and they can be no run. It's a very good beginning from Kadir Khatib. ये भी अच्छी गेंद है। खतीब मैदान के अंदर समा बांधते हुए, वही रोहित पवार है जिन्होंने स्टार्ट अच्छा किया था। अब थोड़ा सा लंबी सांस लीजिए भाई और एक बार फिर अपने बल्लेबाजी का जो टांस है वहां आइए, थोड़ा समय लीजिए, क्योंकि लगातार पिछले 5-6 गेंदों में आप बल्ले के बीचों बीच नहीं खेल पा रहे हैं। और परफेक्ट गेंद थी। हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, और ऐसा आलम बन गया दोस्तों कि यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते। क्या परफेक्ट यॉर्कर था, वो भी बड़े खिलाड़ी के लिए। पिछले 3 गेंदों में एक भी रन नहीं है, मतलब अब दबाव प्रेशर बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर। सुपर बॉलिंग बाय कदीर खतीब। ये भी अच्छी गेंद ऑन साइड पर बिल्कुल खेल दिया लॉन्ग ऑन की तरफ। देखिए एक बात तो है, जिस तरह से मुकाबला चल रहा है, जिस तरह से मैच चल रहा है, कदीर बहुत अच्छी तरह से जानते हैं कि रोहित पवार क्या करते हैं। रोहित को पता है कि कदीर क्या कर सकते हैं, उनकी काबिलियत क्या है, उनकी कमजोरी क्या है, उनकी ताकत क्या है। तो विपक्षी खिलाड़ी की जो ताकत है और वो कमजोरी है, उसको पहचानना बहुत जरूरी होता है। फुल टॉस गेंद, गैप में खेलते हुए टाइमिंग बढ़िया, गेंद जाती है स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ। और क्या शानदार ओवर रहा है, क्या जबरदस्त गेंदबाजी कदीर ने की है। उम्मीदों पर खरे उतरते हुए उम्दा गेंदबाजी, सटीक लाइन के साथ गेंदबाजी। रन संख्या फिलहाल 42 रन 1 विकेट के नुकसान पर। 3 ओवर का खेल समाप्त हुआ है। 4थे ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है। कराड प्रीमियर लीग 2022 आप देख रहे हैं और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार।
ये गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी लेग स्टंप की तरफ जाते भी ओवर समाप्त हुए 4-4 ओवर के बाद रन संख्या फिलहाल 42। क्या लाजवाब ओवर रहा है। प्रेशर बिल्कुल इस वक्त अगर देखें तो बल्लेबाजों के ऊपर। रन संख्या 42, 42 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। 42 धावा दाखल तर एक गडी बाद झालेला आहे। 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय। एकूणच विचार करता हे षटक अप्रतिम होतं। या षटकात जर बघितलं कदीरनं दिल्यात फक्त 2 धावा, म्हणजे 1 नंबरची टुर्नामेंट आहे आणि या षटकामध्ये जर बघितलं तर 1 नंबरची गोलंदाजी झालेली आहे। जो मोमेंटम आपण बघितला बॅट्समनकडे होता तो आता थोडासा गोलंदाजाकडे आलेला आहे। म्हणजे सामना सुरू आहे सनी स्पोर्ट इंदोली आणि युनिव्हर्सल केके या 2 संघादरम्यान। युनिव्हर्सल केके संघासाठी हे षटक अप्रतिम होतं, सुंदर होतं, शानदार त्यानं गोलंदाजी केली आणि त्यामुळे पुन्हा एकदा या सामन्यात जान टाकले निश्चितच युनिव्हर्सल केके संघानं। जिंकण्यासाठी उर्वरित 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 चेंडूमध्ये समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल। आपण पाहू शकता 48 धावांची आवश्यकता आणि ज्यावेळेला या ठिकाणी या 48 धावा कशा पद्धतीनं त्याचा पाठलाग केला जाईल, मैदानामध्ये कशा प्रकारची लढाई होईल, कशा प्रकारचं द्वंद्व बॅट आणि बॉलमधलं रंगेल हे सांगण्यासाठी आपल्या ओघवत्या वाणीमधनं मायक्रोफोनवरती येत आहेत दीपक मंडले सर। धन्यवाद प्रशांत सर। प्रशांत आदवडे सरांना आपण या ठिकाणी ऐकत होतात। इथे सामना मात्र कदीर खतीबनं आपल्या टीमसाठी थांबवून ठेवला आहे, कारण कदीरला माहीत आहे पहिला सामना टीमनं गमावलेला आहे आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये गलथानपणा फार मोठा परिणाम करून जाईल। एक सुंदर ओव्हर टाकली, फक्त 2 धावा दिल्या आणि इथे शेवटच्या 24 चेंडूमध्ये आता 48 धावांची गरज आहे, ती मात्र सनी स्पोर्ट इंदोलीला। एका बाजूने युनिव्हर्सल केके हा संघ मैदानावरती आहे, दुसऱ्या बाजूनं सनी स्पोर्ट इंदोली हा संघ आजच्या दिवसातला 3रा सामना आहे। यानंतर मात्र 4था सामन्याला काही क्षणात सुरुवात होईल। किरण मारुडा चेंडू आला तसा भिरकावलाय, क्षेत्ररक्षकाला संधी तिकडे राहिलीच नाही। चेंडू जातोय सीमापार, चौकार 4 धावांसाठी। आल्या आल्या किरणचं स्वागत चौकारानं केलंय। फलंदाज हमराज मोरेनं हा फटका खेळून काढलाय। एक अतिशय चांगलं स्पोर्टिंग वातावरण आहे, स्वच्छ सूर्यप्रकाश आहे, चांगल्या प्रकारचं हिरवळीनं नटलेलं सर्वांग सुंदर असं हे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचं मैदान आहे। त्याचबरोबर स्पोर्टिंग खेळपट्टी आहे, ज्या खेळपट्टीवरती अतिशय हेवी रोलिंग केलं गेलेलं आहे, त्यामुळे इथे बॅट्समनला संधी मी म्हणेल बॉलरपेक्षा जास्त आहे। परंतु माती खेळपट्टीवरती बॉलरला एक ॲडव्हान्टेज असतं नेहमी, ते ॲडव्हान्टेजसाठी बॉलरला इथे काहीतरी वेगळी बॉलिंग करावी लागेल। पहिला चेंडू चौकार होते, धावफलक पुढे गेला 46 धावांवरती। हा चेंडू मात्र बॅकफुटला खेळला गेलाय, डीप लॉंग लेगच्या शेजारी जातोय। क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे आणि तिथे क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे। 2 तर पळून पूर्ण केल्या गेल्या आणि इथे 3री ही पूर्ण केली गेली। रोहितला नशिबानं फार मोठी साथ दिली, कारण वजीरच्या हातामध्ये तिथे चेंडू येऊ शकला नाही। ही 3री धाव तशी थोडी रिस्कीच होती। आपण युनिव्हर्सल केकेचा डाव तुम्ही जर मित्रांनो पाहिला असेल तर तिथे मात्र पहिल्या 2 विकेट या रनआउटच्या रूपानं होत्या। इथे सुद्धा सनी स्पोर्ट्स इंदोली हा संघ मोठ्या संकटामध्ये होता। 49 धावांवरती सनी स्पोर्ट इंदोली पोहोचतोय, याचा अर्थ त्यांना अजूनही 41 धावांची गरज आहे 22 चेंडूंमध्ये। 22 चेंडू 41 धावा। सामना मात्र मोठा रोमांचकारी होणार, यात कुठल्या प्रकारे शंका नाही। मोठा संघर्ष मैदानावरती आहे। किरण मारुडा गोलंदाजी मार्कवरती येतोय। ओके, त्या ठिकाणी जास्त काय हात मोकळे करण्याची संधी दिली नाही, परंतु हे मैदान फार मोठं आहे आणि जिलानीनं ते मैदान कव्हर केलंय। काय फील्डिंग आहे पहा, हरणाची धाव, चित्त्याची झेप, क्षेत्ररक्षणाचा चपळ चित्ता जिलानी मैदानाच्या आतमध्ये दिसून येतोय। तुम्हाला नुसती बॅटिंग बॉलिंग आली म्हणून तुम्हाला क्रिकेट खेळता येत नाही। ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेटलीला एकदा विचारलं गेलं, तुमच्या ऑस्ट्रेलियन टीमचं क्षेत्ररक्षण एवढं उच्च दर्जाचं का असतं? त्यानं मात्र उत्तर दिलं होतं, ज्यावेळेस आम्ही ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकॅडमीमध्ये सरावाला जातो तिथं आम्हाला सांगितलं जातं, तुम्हाला बॅटिंग नाही आली काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला बॉलिंग नाही आली काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला फील्डिंग चांगली आलीच पाहिजे, त्याशिवाय तुमचं सिलेक्शन होणार नाही। त्यामुळे तो क्षेत्ररक्षण दर्जा एवढा उच्च असतो। अन्यथा बऱ्याच वेळा आपण अनेक क्षेत्ररक्षक रांगताना पाहिलेले आहेत चेंडू अडवताना। राईट मोर द विकेट।
हा चेंडू सरळ बॅटने खेळून दिलाय. क्षेत्ररक्षक निलेश राजे भोसले चेंडूच्या मागे येतात. सिंगल मिळेल. एका धावेन धावफलक पुढे जाईल. रोमांचकारी सामना. मैदानाच्या आतमध्ये आवाज आहेत, मैदानाच्या बाहेर नाही आवाज येत आहेत, परंतु हा केपीएलचा आवाज जगभरापर्यंत पोहोचला यूट्यूबच्या माध्यमातून. त्या क्रिक लाईव्ह टीमचंही कौतुक आहे. प्रशांत आदवडे सरांचं एक सुश्राव्य आणि एका फ्लोमध्ये येणारं समालोचन आपण सकाळपासून ऐकतात. प्रचंड मोठा अनुभव आहे. प्रशांत सरांच्या समालोचनाशी माझं जर कंपॅरिझन केलं तर वर्षभरात त्यांच्या समालोचनाच्या 5% सुद्धा समालोचन मी करत नाही, परंतु आज त्यांच्याबरोबर समालोचन करायला मिळतंय, हा फार मोठा आनंदाचा क्षण आहे. किरण मारोडा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आवाज फार मोठा आहे आणि तो आवाज चेंडूला घेऊन जातोय सीमावर रेषा पार. खनखनी षटकार. सादिक राजापूरकर सर यांचा इशारा येतोय. मला वाटतं सादिक भाई ज्यावेळेस हात वरती करतात ना, असं वाटतं चंद्राला ते हात टेकतील का, एवढे ताडमाड उंचीचे आहेत. इशारा करताना नक्कीच वेगवेगळ्या परिस्थितीत ठिकाणी अंपायरच्या वेगवेगळ्या खुणा असतात. विशेष प्रकारे जय पवार सरांची ती वाईट देण्याची त्या ठिकाणी पद्धत आहे ती फार फेमस झाली कराडमध्ये. एखाद्या घराचं दार उडावं असं ते एका धावेला वाट करून देतात, असं त्यांची ती स्टाईल आहे. प्रत्येकाची आगेवेगळी स्टाईल असते. धावफलक पुढे जातोय. गौरव मला कळवत आहेत धावफलकावरती धाव आहेत त्या 58. अजूनही 32 धावांची गरज आहे. चेंडू ऑन साईडला खेळलाय. हमराज मैदान नावातच हमराज आहे आणि तो नक्कीच राज्य करतोय मैदानाच्या आतमध्ये. ते प्रेक्षकांच्या मनावरही आणि त्याच्या संघ सहकाऱ्यांच्या मनावरही. षटक क्रमांक 5 संपलंय मित्रांनो. धावफलकावरती 59 धावा आहेत. बरोबर ना रे? 5 षटकानंतर 59 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे सनी स्पोर्ट्स इंदोलीला हा सामना जिंकण्यासाठी. सूर्य मावळतीकडे झुकलाय. थोडासा गारवा सुद्धा मैदानावरती जाणवतोय. थंडगार शांत वारं मैदानाच्या उजवीकडनं डावीकडे वाहत आहे. पावसाचा कुठलाही लवलेश नाहीये. पाऊस पडतोय या मैदानावरती, पण तो धावांचा पाऊस पडतोय सकाळपासून आणि खरा पावसाचा इकडे पाऊस येऊही नये अशी प्रत्येकाची इच्छा आहे. नव्हे तर आज आपण पाहतोय 3 नोव्हेंबर केपीएल कराडच्या इतिहासामधला एक सुवर्ण क्षण आहे. कारण आजच्या दिवशी या ठिकाणी त्या ठिकाणी ज्या रेग्युलर मॅचेस आहेत, काल आपण मॅचेस पाहिल्या पण त्या प्रदर्शनीय मॅचेस होत्या. तिथे महसूल विभाग, पोलीस खाता असेल, त्याचबरोबर आपण पाहिले नगर परिषद असेल, कराड लिजेंड असेल, असे 4 संघ मैदानावरती आले. पुणे त्या ठिकाणी कराड पोलीस 11नं त्या ठिकाणी काल फायनल जिंकली. कराड लिजेंड टीमला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं, परंतु कालचा खेळही काही कमी नव्हता. काल सुद्धा एकमेका मॅचमध्ये 84 धावा तब्बल बनवल्या गेल्या होत्या, हेही आपण पाहिलंय. कदीर खतीब गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. 18 चेंडू 31 धावांची गरज. हमराज रोहितचं काम सोपं केलंय, कारण रोहित जरी नॉन ट्रॅकला असला तरी हमराज इथे चौकार षटकार खेळतोय. ही रोहितसाठी थोडीशी दिलासा देणारी बाब आहे. 18 चेंडू 31 धावांची गरज. कदीर खतीब राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. वेणुताई चव्हाण ऑडिटोरियमच्या बाजूनं तो आपलं षटक क्रमांक 6 घेऊन येतोय, ते मात्र KK11 युनिव्हर्सल टीमसाठी. ओ बॅटची कड आल्या आल्या हमराजला घरचा रस्ता दाखवलाय. पहिला चेंडू बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसवला. वजीर शेखनं कुठल्या प्रकारची चूक केली नाही आणि इथे बाद होतोय तो मात्र हमराज. नवीन फलंदाज मैदानावरती उतरतोय तो मात्र पोपट चव्हाण. नावात मोठा दम आहे, कारण पोपट चव्हाण काय करू शकतो, पोपटनं काय केले प्रेक्षकांनी मैदानावरती ह्या अनेक वेळा पाहिलंय. परंतु इथे कदीर खतीब या मॅचमध्ये मॅन विथ गोल्डन आर्म ठरलेत. हाताला सोन्याचा मुलामा दिलेले गोलंदाज आहेत, कारण चेंडू टाकला की तो विकेट घेतोय किंवा डॉट बॉल घेऊन जातोय. मगाच्या ओव्हरमध्ये 6 चेंडूमध्ये फक्त 2 दिल्या. या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती धोकादायक ठरू पाहणाऱ्या हमराजला त्यांनी तंबूचा रस्ता दाखवून दिला. शेवटचे 17 चेंडू 31 धावांची गरज. क्रिकेट मित्र परिवार कराड एक बहारदार नियोजन आहे. मोठे मोठे दानशूर दाते समोर आले. मगाशी माहिती सरांनी दिली. बक्षिसासाठी सुद्धा असतील, संघ मालकांसाठी सुद्धा असतील. या स्पर्धेमध्ये सर्व जे समोर तुम्ही चषक पाहताय त्या चषकांकडे पाहिलं तर असं वाटतं हा चषक आता कोणी घरी न्यायचा. ते सर्व चषक मान्य श्री अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान कराड यांच्या सौजन्याने कैलासवासी मोहनराव मारुती शिंदे यांच्या स्मरणार्थ हे सर्व चषक दिले गेलेले आहेत. न्यू बॅटर पोपट चव्हाण. सामाजिक कार्यकर्ते गणेशदादा पवार यांच्या ठिकाणी आगमन होते, हार्दिक स्वागत आहे. तुम्ही यावर्षी KPLला भव्य दिव्य मंडप समोर त्या ठिकाणी मोठे मोठे भव्य साईड स्क्रीन पाहताय. हे संपूर्ण सौजन्य MLD अर्थात माऊली डेकोरेटर्स कराड यांच्या वतीने आपल्याला हे सौजन्य आठवण दिलेलं आहे. लिस्टमध्ये पोपट चव्हाणच नाव आहे. पोपट चव्हाण त्या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती आहेत. कदीर खतीब इथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना त्यांनी बेडे ठोकलेले आहेत. बॅटवर चेंडू येईनाच झालाय. मगाशी रोहित पवारला 4 टोक रशिंग यॉर्कर टाकले
आता टो क्रशिंग यॉर्कर कशाला म्हणतात, पब्लिक म्हणेल टो क्रशिंग तुम्ही म्हणालात, पण टो क्रशिंग म्हणजे काय? क्रशिंग मशीन आम्ही ऐकलंय, स्टोन क्रशर, परंतु क्रशिंग यॉर्कर कशाला म्हणतात सांगेल चेंडू नंतर. राईट आर्म राऊंड द विकेट. कदीर सुंदर बॉलिंग. कदीर भाईंना बहुतेक समजलंय इथे आता काय बॉलिंग केली जावी, नव्हे तर ती खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडली असे वाटतंय. जसं ते म्हणतायत तसंच ती खेळपट्टी वागते, तसाच चेंडू पडतोय. टो क्रशिंग यॉर्कर मित्रांनो त्या चेंडूला म्हणतात ज्याच्या, आता ते टेनिस बॉलवर जास्त तो प्रकार होत नाही, परंतु लेदर बॉलवरती पायाच्या टोवरती म्हणजे पुढच्या चवड्यावर जर यॉर्कर पडला ना तिथे आग लाही होते पायाची, म्हणून त्याला टो क्रशिंग यॉर्कर असं म्हटलं जातं. कदीर पुढचा चेंडू, गती परिवर्तन, चेंडू खेळलाय तो ऑन साईडला, क्षेत्ररक्षक दुर्बन चेंडूच्या मागे येतात, एक धाव तर पळून पूर्ण केली गेली, दुसरी धाव सुद्धा इथे आरामात पळून पूर्ण होत आहे. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय गौरव महादर कळवतायत 61 धावा धावफलकावरती आहेत. याचा अर्थ अजूनही 29 धावांची गरज आहे. 13 चेंडू 29 धावा, म्हणजे तुम्ही चेंडूंची संख्या उलटी करा, तुम्हाला पाहिजे असणाऱ्या धावांची संख्या मिळेल. 13ला आकडा उलटा करा, 3 इकडे घ्या 1 तिकडे टाका, 31 धावा पाहिजे 13 चेंडूमध्ये. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. कदीर यावेळेस मात्र चेंडू कॅप मध्ये गेलाय. कदीर डोक्याला हात लावतील, कारण एका चांगल्या चेंडूवर हा महत्वाचा चौकार आलाय सनी स्पोर्ट इंदोली सिराज भाईंच्या टीमसाठी. षटक संपतायत 6, धावफलकावर धावा आहेत त्या 53 असतील मला वाटतं, 65 धावा धावफलकावरती आहेत. याचा अर्थ बरोबर 29 पाहिजे, त्या ठिकाणी 25 आता त्या ठिकाणी धावा पाहिजे असतील. शेवटचे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 13-29 पाहिजे होत्या, आपण चुकून 13-31 माझ्याकडनं बोललं गेलं. आता चौकार येतोय, सामना आलाय तो मात्र 12 चेंडू आणि 25 धावांवरती. सिराजभाईंनी काहीतरी गॉगलचं वाटप केलं असं समजलं, बहुतेक त्या गॉगलनं विजय दिसत असावा, असा प्रकारचा गॉगल सिराजभाईंनी बनवला अशी माहिती येते. त्याला बसवलेल्या काचा ह्या खेळाडूंना फक्त विजय दाखवत आहेत, कारण पहिला सामना 91 धावांचा त्यांनी फक्त 6 षटकामध्ये जिंकलाय. 5.2च म्हणजे किती, 33 आणि पुढचे 32 चेंडूमध्ये 91 धावा त्यांनी मागाशी बनवल्या होत्या. रोहितनं जबरदस्त बॅटिंग केली, अजूनही तो मैदानावरती आहेत. चचेगाव हे मूळ गाव असणारा रोहित या मैदानावरती आज तळ ठोकून आहे सनी स्पोर्ट इंदोलीसाठी. नांगर टाकून उभा आहे, हालायला तयार नाही खेळपट्टीवरनं सामना जिंकल्याशिवाय. मगाशी सुद्धा जरी रोहित बाद झाला, परंतु 2-3 ओव्हरमध्ये त्यानं 50 धावा करून ठेवल्या होत्या. समोरच्या खेळाडूसाठी फार सोपं काम केलं होतं. पाव्या षटक क्रमांक 7 कोण घेऊन येत आहे ते मात्र युनिव्हर्सल के टीमकडनं. या टीममध्ये फार चांगली नाहीत, किरण मावळा असेल, अमोल साळवे असतील, त्याचबरोबर जिलाने आहेत, त्याचबरोबर स्वतः कदीर आहेत, निलेश त्या ठिकाणी, वजीरभाई या टीममध्ये आहेत. असे कितीतरी नामांकित खेळाडू आहेत. काही खेळाडूंनी आपली छाप पाडलेली आहे, काही खेळाडूंना आपली छाप पाडायची आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जर खेळलात ना तरच नाव होतं, बाहेरून गप्पा मारून काही होत नाही. आतमध्ये परफॉर्मन्स द्यायला लागतो. पब्लिकला सगळं माहीत असतं, कोण खेळतो कोण नुसता बोलतो, पब्लिकला वेगळं सांगणं गरजेचं नसतं. पब्लिक हे खेळ पाहायला मैदानावर त्याला असतात. जाऊया मैदानामध्ये. 12 चेंडू 31 धावांची गरज. निलेश गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पहिला चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक फार दूर, चेंडून काढलाय दूर, जातोय सीमा पार, षटकार 6 धावांसाठी. धावफलकावरती आपण पाहतो या षटकारानं धावफलक पुढे गेलाय. 71 धावा धावफलकावरती, याचा अर्थ 11 चेंडू आणि 19 धावांवरती सामना आलाय. मी तुम्हाला सांगितलं रोहित काहीतरी वेगळ्या टचमध्ये आज, जो ते, कारण या अगोदर अनेक स्पर्धांमध्ये मी पाहिलंय एखादा षटकार तो मारायचा, रिव्हर्स खेळायला जायचा आणि बोल्ड व्हायचा किंवा कॅच आउट व्हायचा, असंच मी पाहिलं गेल्या 2 वर्षांमध्ये. पण आजचा रोहित फार वेगळा आहे अगोदरच्या वर्षी 2 वर्षाच्या रोहितपेक्षा. हा चेंडू आज प्रत्येक चेंडू वर तो धावा वसूल करतोय. चेंडू यॉर्कर असू द्या, चेंडू हा त्या ठिकाणी शॉर्ट पिच असू द्या, चेंडू लेग कट असू द्या, चेंडू मला वाटतं ऑफ कटर असू द्या, प्रत्येक चेंडूवर तो धावा काढतोय. आणि विशेष म्हणजे एक लॉंग इनिंग खेळण्याचा इरादा त्यांनी केलेला दिसतोय. मला वाटतं सिराजभाईंनी काहीतरी विशेष त्याला खायला दिलेलं दिसतंय. म्हणजे आजचा रोहित फार वेगळा आहे नाही का, आजचा रोहित फार वेगळा जाणवतोय मैदानामध्ये. जवळ मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 72 72 धावा धावफलकावरती आहेत. याचा अर्थ अजूनही 10 चेंडू 18 धावांची गरज आहे. सामना मित्रांनो संपलेला नाहीये, अजूनही सुंदर बॉलिंग कदीर, आणि इथे धाव पूर्ण झाली. लेग बायचा इशारा सादिक सर मैदानाच्या आतमधनं करतायत. एका धावेन धावफलक पुढे जाईल. 9 चेंडू 17 धावांवर धावफलक येतोय. मगाची 5.2 ओव्हरमध्ये सनी स्पोर्टनं जी मॅच जिंकली ना, जर या गटामधली गणित नेट रन रेटवर गेली तर त्यांना तिथे फार मोठा फायदा होईल. कारण मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, प्रीमियर लीगमध्ये लवकर जिंका उशिरा हारा,
हे सूत्र प्रीमियर लीगमध्ये तुम्ही जर पाळलं तर प्रीमियर लीगमध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. हा सामना अजून बराचसा बाकी आहे. 9 चेंडू 17 पाहिजेत. रोमांचकारी सामना होत चाललाय. हा चेंडू मिस टाइम फटका आहे. शॉर्ट फायनलिंगला चेंडू गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. सामना येतोय तो मात्र 8 चेंडू आणि 16 धावांवरती. 8 आणि 2 दिग्गजांची पडली गाठ. असंच वातावरण मैदानामध्ये आहे. एका बाजूने सनी स्पोर्ट इंदोली, दुसऱ्या बाजूने युनिव्हर्सल के कराड. कदीरभाई समोर आलेत. गोलंदाजाला काहीतरी सल्ला देण्याचा त्यांचा नक्की प्रयत्न असेल. मी एक वाक्य कधी मला वाटतं सांगितलं की नाही मला इथे माहीत नाही. आयुष्यामध्ये सल्ला कोणाचा ऐकावा हेही फार महत्त्वाचं आहे. एकानं सल्ला ऐकला शकुनी मामाचा, एकानं सल्ला ऐकला भगवान कृष्णांचा. महाभारत वेगळं सांगणं गरजेचं नाही. एका सल्ल्यामुळे काय होऊ शकतं. 8 चेंडू 16 धावांची गरज आहे. पाहूया काय होतंय मैदानामध्ये. कदीरभाईंचा सल्ला नक्की फायदेशीर ठरतोय का. हो नक्कीच. मला वाटतं हा चेंडू सुरेख आहे. अमोल साळवे चेंडूच्या मागे येत आहेत. एक धाव पळून पूर्ण केली गेली. सामना आलाय 7 चेंडू आणि 15 धावा. सुंदर बॉलिंग निलेश यांची. मला वाटतं पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर 4 सिंगल. जबरदस्त कमबॅक. निलेश यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. सामना येतोय 7 चेंडू आणि 15 धावांवरती. बरोबर ना. चुकलं तर मला सांगा. 75 धावा धाव फलकावरती आहेत. 90 बनवायचे आहेत. 89 के युनिव्हर्सल के टीमने केलेले आहेत. शेवटचे 7 चेंडू 15 धावा. हा फटका हवेमध्ये खेळलाय आणि चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. सगळं काही चांगलं झालं. तो शेवटचा चेंडू पडला आणि मी रोहितचं कौतुक करेल. त्यानं तो विनाकारण आडव्या बॅटने खेळण्याच्या ऐवजी सरळ बॅटने खेळला आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरनं मागे पाठवून दिला. सामना येतोय तो मात्र आता 6 चेंडू आणि 9 धावांवरती. 81 धावा धाव फलकावरती आहेत. 81 धावा. यानंतर मात्र वन डे स्पेशल विरुद्ध मला वाटतं शिवप्रेमी मलकापूर हा सामना आहे आणि शिवप्रेमी मलकापूर संघाला आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी. मला वाटतं बरोबर ना. वन डे स्पेशलनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय होत आहे. अमोल साळवे नावात अमोल आहे. अमूल्य कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करणार का. समोर आहे तो मात्र पोपट चव्हाण. नॉन स्ट्राईक एंडला विजयाचा शिल्पकार रोहित, परंतु अजून विजय मिळवायचा आहे. रोहित पवार आज पहिल्या चेंडूपासनं वेगळा रोहित सर्वांना दिसलाय. वैयक्तिक 24 चेंडू 47 धावांवर नाबाद खेळतोय रोहित पवार मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकवण्याच्या 3 धावा फक्त रोहित दूर आहे. झाले का पहिलं. मला वाटतं विष्णूनं, मला वाटतं त्या मॅचला मी या ठिकाणी नव्हतो. विष्णूनं त्यांच्या टीम मधल्या विष्णूनं पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक झळकवलेलं आहे. गोलंदाज अमोल साळवे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू सुरेख सुरेख आणि इथे विनाशकाले विपरीत बुद्धी. रोहित पवार बाद होतोय आणि पोपटला तो काय इथे जेवायला येतो का म्हणून विचारणार नाही. इथे काय बोलला असेल तुम्ही ओळखून जा. ते माईकवर सांगण्यासारखं नाही, नाही का. कारण आतमध्ये तेवढं कडक क्रिकेट सुरू आहे. काय मित्रा चेंडू लावला तसाच पळालास. हेही फार सौम्य झालं नाही का गौरव. याच्यापेक्षा कडक भाषा वापरली असेल. रोहित पवार तर बाद झालाय. 5 चेंडू 9 धावा. युनिव्हर्सल के काय कामगिरी केली जिलानीनं. जिलानीनं इथे सामना आपल्या या डायरेक्ट हिट वरती परत एकदा अक्षरशः काळजाचे ठोके वाढवणारा बनवून टाकलाय. सामना येतोय 5 चेंडू आणि 9 धावा. शेवटचे 5 चेंडू 9 धावा. नवी बॅट्समन न्यू बॅटर वैभव. नावात वैभव आहे. पाहूया विजयाचं वैभव आपल्या सनी स्पोर्ट इंदोलीसाठी तो नक्कीच पदरात टाकणार का. एक सामना त्या ठिकाणी पेटलेला सामना आपण मैदानामध्ये मित्रांनो पाहतात. अक्षरशः आगडोंब उसळलाय. क्रिकेटवीर एकमेकावरती तुटून पडलेत आणि घनघोर युद्ध सुरू आहे मैदानामध्ये. केपीएल कराड प्रीमियर लीगचा शेवटचे 5 चेंडू 9 धावा. अमोल पहिला चेंडू अप्रतिम टाकला. नवीन बॅटर त्या ठिकाणी स्ट्राईक एंडलाय. जबाबदारी मोठी असेल. जिलानी सुरेख कामगिरी केली. पाहूया या चेंडूवरती काय होत आहे. शॉर्ट पिच चेंडू आणि तिथे झेल गेलाय तो
षटकार. काय गडबड झाली माहितीये का राजू भाऊ? गडबड ही झाली, अमोलनं चेंडू चेक केला. अमोलला असं वाटलं शॉर्ट पिच चेंडूवरती मी त्याला चकवू शकेल, लिमिटपेक्षा तो शॉर्ट झाला, परंतु तिथेच ती चूक भोवली. अमोलला वाटलं हा चेंडू आडव्या मार्गाने हुकून जाईल, परंतु तो बरोबर मिडल झाला. सामना येतोय 4 चेंडू आणि 3 धावांवरती. संपला असं मी अजिबात म्हणणार नाही. अमोलनं कमबॅक केलं तर तो परत रंगेल. आता चूक सुधारली, चेंडू खेळलाय तो ऑन साइडला. एक धाव पडून पूर्ण केली गेली, दुसरीही पूर्ण केली गेली. सामना येतोय 3 चेंडू आणि 1 धाव. तीन चेंडू आणि 1 धावेची गरज. 3 गेंद्यावर 1 रन. पाहूया क्रिकेट प्रशांत सर आपण पाहिलेलं आहे. 3 चेंडू 13 एक मॅच मध्ये झालेले आहेत. कालही 3 चेंडू 13च पाहिजे होते, ते आपण केले, आपल्या विरुद्ध काल जमले नाहीत. इथे 3-1 आहे हा चेंडू. आणि याच बरोबर सनी स्पोर्ट इंदोलीनं सामना जिंकलाय. सिंगलच्या साह्यानं हार्दिक अभिनंदन. युनिव्हर्सल के नाराज व्हायचं नाही, सुंदर खेळ आपण केलात. अजूनही काय सामने आपल्याला खेळायला नक्की मिळतील. सिराज भाई, टीमचं संपूर्ण कौतुक आहे. आणि यानंतर मॅन ऑफ द मॅच लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. 24 चेंडू 47 धावा.